अ, देवारे सरांना नमस्कार, गीता मॅडमना नमस्कार, सरांना नमस्कार, कुबल मॅडमना नमस्कार आणि उपस्थित सर्व मान्यवरांना नमस्कार आणि सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण एंजल कार्ड विषयी शिकणार आहोत. तर एंजल कार्ड हे एक कम्युनिकेशनचं माध्यम आहे, ज्याच्या साहाय्यानं आपण गार्डियन एंजलकडून मार्गदर्शन घेऊ शकतो. हे एक असं एक पॉवरफुल टूल आहे, ज्याच्या माध्यमातून आपण करिअर, रिलेशनशिप, फायनान्स याविषयी सगळा गायडन्स घेऊ शकतो. तसेच आपल्या आयुष्याचा पर्पज, आपल्याला कॉन्फिडंट फील करण्यासाठी आपण काय करू शकू, तसेच आयुष्यात आनंद मिळण्यासाठी काय करू शकू, या सर्व प्रकारचे मार्गदर्शन आपण याच्या माध्यमातून घेऊ शकतो. तर मी सरांना विनंती करते की त्यांनी आजच्या लेक्चरला सुरुवात करावी. थँक्यू सर. थँक्यू मुकेश सर. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. सर्वांचं स्वागत आहे. मुख्यतः आपले सर्व सभासद, त्यामध्ये आदरणीय दळवी साहेब आहेत, शिंदे साहेब आहेत, मुकेश भाऊ आहेत, कुबल मॅडम आहेत, हळदणकर मॅडम आहेत, देशमुख मॅडम आहेत, सर्व कुलकर्णी आहेत, त्याच्यानंतर इत्यादी सर्व आदरणीय माननीय सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा आपला जो आहे तो ऍडव्हान्स एंजल्स कार्डचा वर्ग आहे. त्यामध्ये पहिल्यांदा सेज कार्ड येईल ना मॅडम, सेज कार्डाचा विचार करायचा आहे. तर त्या ह्याच्यावरती कार्ड लावा मॅडम, आणि मग त्याच्यातून आपण परिचय जो आहे कार्डाचा तो आपण देऊ. कार्ड काय सांगतंय हे आपण पाहू. एका ऋषींचं कार्ड असेल मला वाटतं, बघा. लावलंय सर. बरोबर, आता दिसायला लागलं मला. बरं, आता ह्या कार्डाचं नाव काय आहे तर सेज. तुम्हाला माहिती आहे की आपल्याकडे एक सॉफ्टवेअर आहे ऍस्ट्रो सेज, कल्पना असेल. आता ही जी व्यक्ती आहे तर ती व्यक्ती एखादी गोष्ट म्हणजे ही ऋषी आहेत, आणि सेजचा खरा अर्थ होतो समजावणे, समजूतदारपणा असा भाग आहे. आणि डिओटेड म्हणजे याला कुठल्याही तऱ्हेचं लालसा नसणारी अशा तऱ्हेचं आहे. आणि कमिटेड म्हणजे ज्याला आपण म्हणतो की एखादी गोष्ट देणं म्हणजे देणं. आता ह्या आलेल्या कार्डावरती आपल्याला मनुष्य कसा असेल तर समजूतदार असेल, इंटेलेक्च्युअल असेल, त्याच्यानंतर तो काहीतरी देणारा असेल, त्याच्यानंतर त्या ठिकाणी बुद्धिमान असेल, उच्च ज्ञान कार्यामध्ये काम करणारा असेल, त्यानंतर डिओटेड जे काही काम करेल ते काम सत्यतापूर्व असेल, आणि त्याच्यातून त्या व्यक्तीला निश्चितच लोकांना देण्यापर्यंतची जी वृत्ती आहे तर तशा तऱ्हेचं हे सेज नावाचं कार्ड आहे. हे अत्यंत पॉझिटिव्ह कार्ड आहे. आता हे कार्ड आपल्याला वाचण्याच्या वेळेला पहिल्यांदा नियम जे तुम्हाला एंजल्सचे आहेत ते पाठ करून ठेवणं गरजेचं आहे. आपल्याला आपल्या समोर जातकाचा स्प्रेड तयार करणे, त्यानंतर जातकाने ते कार्ड निवडलेलं असेल त्याच्यावरती भाष्य करणे, हा त्यातला नियम आहे. आता भाष्य करते वेळी तुम्हाला काय करायला पाहिजे तर त्या ठिकाणी तुम्ही अतिशय समजूतदार आहात, समजदार आहात, विद्वान आहात. तुम्हाला जी तुमची वृत्ती आहे ती अतिशय चांगली आहे. त्यामध्ये तुमची दानत आहे, त्या दानतमध्ये कुठल्याही तऱ्हेची खोट नाही. तुम्हाला येणारा काळ जो आहे तो अतिशय चांगला असेल. मागील जीवनामध्ये पण तुम्ही ज्ञानदान केलेलं आहे, आणि उच्च दर्जाचं ज्ञान संपादन करण्याची पण संधी तुमच्यापाशी आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही तऱ्हेचा स्वार्थ दडलेला नाही, आणि तिथून तुम्हाला एखाद्या चांगल्या कामाची सुरुवात होण्याची शक्यता दर्शवली जाते. मुळातच तुम्ही भाग्यवान आहात, पण त्यागी सुद्धा तेवढेच आहात. आणि अशा वेळेला मॅडम कार्ड काढा. अशा वेळेला त्या जातकाच्या याच्यामध्ये जे काही गुण आहेत ते सद्गुण आहेत, आणि त्या सद्गुणामध्ये आलेलं कार्ड हे असं सूचित करतं की जातक निश्चितच विद्वतेच्या पलीकडे आहे. म्हणजे त्याच्यापाशी ज्या काही गोष्टी मिळालेल्या आहेत त्या निश्चितच अति उपयुक्त आहेत, योग्य आहेत, आणि तो इतरांसाठी योग्य प्रमाणामध्ये काम करणारा असल्यामुळे त्याला कुठलीही तऱ्हेची कमतरता येणार नाही. जर एखाद्याने आपल्याला विचारलं, आता तुम्हाला प्रश्न विचारणं अत्यंत गरजेचं आहे. एखाद्याने आपल्याला जर विचारलं की मला कोणत्या क्षेत्राशी संबंधित कार्य करता आलं पाहिजे,
तर त्या ठिकाणी जिथे विद्वता असेल, जिथे मान सन्मान असेल आणि तुझी ओळख एक आचार्य म्हणून होईल आणि तिथे त्या ठिकाणी तुला अंडरस्टँडिंग ज्याची आपण म्हणतो समजूतदारपणा असेल, की तू समजदार असशील आणि अशा ठिकाणी तुझं कार्य जे आहे ते फलित होईल आणि कुठल्याही अपेक्षा ठेवू नको. तुला मान सन्मान आणि तुझं आर्थिक धोरण हे अतिशय चांगलं राहील आणि त्याच्यातून तुझी प्राप्ती सुद्धा चांगल्यापैकी होऊ शकते. तसं हे कार्ड आपल्याला सांगायचं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला बघायचं याचं प्रेझेंट पोझिशन जी आहे ती सुद्धा मी आता कथन केली त्याप्रमाणे. आता जर जनरल प्रश्न जर असेल की बाबा माझा जोडीदार कसा असेल, हा एक प्रश्न असू शकतो. तर जे मगाशी मी विश्लेषण केलं ते सर्व गोष्टी त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत, की ज्याच्यामध्ये तुला जी येणारी व्यक्ती जी आहे ती ज्ञानी असेल, निश्चितच त्याच्यामध्ये कुठल्याही तऱ्हेचा स्वार्थ नसेल आणि अशा एखाद्या व्यक्तीशी तुझा विवाह होईल. माझं घर होईल का? हो, नक्की घर होईल आणि जिथे आध्यात्मिक क्षेत्र असेल अशा ठिकाणी तुझं घर होण्याची शक्यता आहे. माझ्या ठिकाणी शिक्षण मी कोणत्या तऱ्हेचं घेऊ? तर शिक्षण जे आहे ते ठिकाणी जिथे ज्याला आपण म्हणतो स्पिरिच्युअल सायन्स असतं, अशा तऱ्हेच्या ह्याच्यामध्ये तुला डिव्हाइन सायन्स आहे, स्पिरिच्युअल सायन्स आहे, अशा शास्त्राचा तुला अभ्यास करायची संधी मिळेल आणि प्राध्यापिका किंवा प्राध्यापक अशा दोन्ही गोष्टी तुझ्या जीवनामध्ये येतील आणि अशा तऱ्हेचं हे कार्ड अति उत्तम कार्ड असल्यामुळे तिथे कुठल्याही तऱ्हेची बाधा निर्माण होणार नाही. आता आहे का कोणाला काही विचारायचं? यस भागवत मॅडम. तर संतती संबंधी प्रश्न असेल तर त्याला काय सांगायचं? कशी विद्वान संतती होईल असं सांगायचं का? हो, आता जर समजा तुम्ही इन फ्युचर प्रिडिक्ट करणार असाल, की बाबा हा माझी संतती कशी असेल असं जातकाने आपल्याला विचारलं, तर हा तुम्ही सांगू शकता काही काळजी करू नको. आलेलं कार्ड हे निश्चित चांगलं आहे. तर त्यावरती तू विश्वास ठेव आणि तुझी जी काही संतती जन्माला येईल, ती नावारूपाला येईल. म्हणजे जसं की धन्य हो ती जननी जिने असा पुत्र हम्म जन्माला घातला. म्हणजे त्या हम्म ठिकाणी आपल्याकडे हम्म पूर्वीचे जे काही हो ऋषीमुनी होते तसं हे सेज हो आहे. तर हम्म सेज असणं म्हणजे सुद्धा फार महत्वाचं आहे. हो जो लोकांना समज देतो, जो स्वतः समजूतदार असतो, हा म्हणून त्या ठिकाणी आपलं जे ॲस्ट्रोसेज नावाचं जे सॉफ्टवेअर आहे, तर हो ते काय काम करतं, ते निस्वार्थ काम करतं. हो त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत. कुठल्या तऱ्हेचा आपल्याला चार्ज करत नाही. मग याच्यामध्ये बरोबर किती दडलेल्या हो गोष्टी असतात हो आणि एक विद्वान आणि ज्याला डिओट म्हणजे ज्याला म्हणतो की पूर्णपणे देण्याची वृत्ती जी आहे, बरोबर तर ती हा त्याच्यामध्ये दर्शवली जाते. म्हणून त्याचं जे नाव आहे ते आहे सेज. कळलं का? बरोबर आणि असे हा संत आहे. हा हम्म. बोला साहेब. नाही बोला. मला हे विचारायचं होतं की ऑलरेडी जे मुलं आहेत, जी तरुण मुलं आई वडिलांना त्रास देतात, आता जी काही कामधंदा करत नाहीत आणि आणि अशांनी नेमकं हे कार्ड काढलं तर तर मग सुधारणा त्यांना होईल. काय मग सुधारणा सुधारणा होईल. होईल? सुधारणा होईल. तर सुधारणा होईल. एखादं हा कार्ड हे तुम्ही जवळ ठेवा. ह्याचा ओके म्हणजे तिथे त्याचं जे काही प्रतिमा आहे, तर ती हा प्रतिमा पहा. त्याला हा विनंती करा. कारण हे एका हा संताचं कार्ड आहे आणि बरोबर तो संत जो आहे तो आपलं भविष्य लिहितोय आणि तो बरोबर फ्युचर बरोबर हा लिहिणारा संत बरोबर आहे. त्याच्याकरता त्या व्यक्तीच्या आलं लक्षात. जीवनामध्ये निश्चितच चांगल्यापैकी प्रतिसाद मिळेल, असं हो सांगायचं सर. आपल्याला. हो सर, थँक्यू सर. थँक्यू. नेक्स्ट. विचारा कोणाचा प्रश्न असेल तर. नाही सर दिसत आहे. चला पुढचं कार्ड लावा. मॅडम लावते 16 नंबर सियर. काय नाव आहे? सियर SEER सियर. सियर. हो हो. हा, आता ही सियर जे कार्ड आहे ना, ते कार्ड पहा तुम्ही. सियर कार्ड कसं आहे, तर त्या सियर कार्डामध्ये दर्शवलेली जी मॅडम गोष्ट शेअर आहे, नाही झालाय. मॅडम कार्ड नाही शेअर झालाय. आता होत आहे. लावते म्हटलं मी फक्त सांगितलं कोण लावलं आता. हा. 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 मग आता हे सियर कार्ड जे आहे ह्याचं मिनिंग काय पहिलं हे समजून घ्या. भविष्यामध्ये होणाऱ्या ज्या घटना आहेत त्या त्या व्यक्तीच्या जीवनात दिसतील आणि हे जे कार्ड आहे त्याला क्रिस्टल स्क्राईंग म्हणतात. म्हणजे इंग्लिशमध्ये क्रिस्टल क्रिस्टल बॉल रिडिंग, क्रिस्टल स्क्राईंग असं म्हटलं जातं.
आता ह्या कार्डामध्ये ती जी व्यक्ती आहे तिने डोळ्यावरती पट्टी मारलेली आहे आणि त्या ह्याच्यावरती तिला एक दैवी शक्ती तिच्यापाशी आहे आणि ती त्याच्या समोरच्या व्यक्तीचं भविष्य सांगत आहे. म्हणजेच काय की त्या ह्याच्यामध्ये ती कथन करत आहे. आता ती व्यक्ती काय कथन करत आहे तर बियॉन्ड द करंट सिच्युएशन म्हणजे आताच्या स्थितीच्या पलीकडची जी स्थिती आहे तर ती स्थिती म्हणजेच काय तर भविष्यामध्ये होणाऱ्या इत्यादी ज्या घटना आहेत त्या घटनांचा पूर्णपणे जो काही भाग आहे किंवा आराखडा आहे तो तिच्यापाशी उपलब्ध आहे. म्हणजे ही एक अशी दैवी शक्ती आहे आणि दैवी शक्ती असल्यामुळे त्या ठिकाणी जातकाला जर एखाद्या व्यक्तीला जर आधार घ्यायचा असेल किंवा त्या ठिकाणी एखाद्याचं भविष्य जाणून घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी हे कार्ड जे आहे ते उपयोगी पडेल. म्हणजे काय की त्या ठिकाणी हे कार्ड आपल्याला असं दाखवतं की एखादी घटना भविष्यामध्ये होणार असेल तर हे कार्ड आपल्याला सूचित करतं. कधी कधी ह्या कार्डामध्ये असं सुचवलेलं आहे की ज्या वेळेला तुम्हाला भविष्याची भीती वाटत असेल वाटणार असेल तर त्यावेळेला तुम्ही हे कार्ड आपल्या जवळ बाळगल्यास किंवा ह्या कार्डाचा आधार घेऊन जर तुम्ही तुमच्या कार्यामध्ये निघालात तर तुम्हाला कुठल्याही तऱ्हेची भीती बाळगण्याची काळजी करण्याची गरज नाही. म्हणजेच काय की हे कार्ड असं दाखवतं आपल्याला की व्हॉट विल बी हॅपन इन फ्युचर. तर तसं हे भविष्य कथनाचं एक साहित्य आहे आणि मॅडम मॅडम कार्ड काढा ते. भविष्य कथनाचं एक साहित्य आहे आणि ते साहित्य ज्या वेळेला आपण आपल्याजवळ बाळगतो. मला असं वाटतं की जे लोक आता जे एंजल शिकलेले आहेत तर क्रिस्टल बॉल गेजिंग हा विषय जो आहे तो अतिशय महत्वाचा आहे. तो सुद्धा शिकून घ्यावा. कदाचित मला जर वेळ मिळाला तर मी तो तुम्हाला शिकवेन तिथे. तर हे कार्ड असं सूचित करतं की येणाऱ्या घटना मागील झालेल्या घटना वर्तमान स्थिती तुमची कशी असेल त्याप्रमाणे त्याचा जो काय लेखाजोखा आहे ते हे कार्ड दर्शवतं. ही जी व्यक्ती आहे ही अत्यंत डिवाइन सायन्स पालन करणारी आहे. तिला बऱ्याचशा गोष्टी ज्या कळतात म्हणून तिथे जेव्हा एखादं कार्ड रीडर असतो म्हणजे आपलं ज्योतिष आहे, एंजल्स कार्ड रीडिंग आहे, टॅरो कार्ड रीडर आहे, त्याच्यामध्ये एक डिवाइन पॉवर असते आणि त्या व्यक्तीला असं निग्लेक्ट करून चालत नाही. तशीच ही व्यक्ती जी आहे तिच्यापाशी एक दिव्य शक्ती उपलब्ध आहे आणि ती तुमचं भविष्य सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. तिला जे काय आढळेल तिला ते कळतंय त्याची कल्पना तुम्हाला ती आगाऊ सूचना देते की तुम्हाला अशा अशा मार्गाने जावं. आता ह्या कार्डाचं जेव्हा नियोजन होतं किंवा तुम्हाला एखादं फलादेश सांगायचा असतो तर त्यावेळेला तुमच्यापाशी त्या गोष्टीची उपलब्धता असायला हवी. म्हणजेच काय की स्पिरिच्युअली तुम्ही स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. तुम्हाला त्याच्यातली कल्पना माहिती असणं गरजेचे आहे. इन फ्युचर काय होणार आहे ते तुमचे इंट्युशन पॉवर जी आहे ती तुम्हाला सूचित करते आणि अशा वेळेला हे कार्ड आपल्या जीवनामध्ये ज्या काही भविष्यातील होणाऱ्या घडामोडी असतात त्याची दिनदर्शिका दर्शवली जाते. अशा तऱ्हेचं हे या कार्डाचं महत्व आहे. आता ह्या कार्डामध्ये जर तुम्हाला भविष्य विचारायचं असेल एखाद्या व्यक्तीने हे जर कार्ड काढलं तर त्याला आपण काय सांगायचं तर तुझ्या जीवनामध्ये भविष्य निश्चितच चांगलं होणार आहे, चांगलं येणार आहे आणि त्याची पूर्वकल्पना ह्या कार्डामध्ये उपलब्ध आहे. म्हणून त्या ठिकाणी तुझ्या जीवनात तुला काळजी करण्याची आवश्यकता नाही. पण तरी सुद्धा ह्या कार्डाचा आधार घेऊन तुला पुढची वाटचाल करावयास हरकत नाही. आणि हे जे कार्ड आहे ते अति पवित्र ज्यांच्याकडे भविष्य विचार करण्याची जी गोष्ट आहे म्हणजे ज्याला आपण म्हणतो की फ्युचर रीडर ज्याला आपण म्हणतो फॉर्च्यून म्हणजे ज्या ठिकाणी गुरुचं एक महत्व आहे की गुरु जे काही भविष्य कथन करतो तर तशा तऱ्हेचं आहे. आणि इथे स्त्री हे जे आहे हे कार्ड असं रीडर आहेत. आपल्याकडे जगामध्ये बरेचसे जे काही क्रिस्टल स्क्राईंग रीडिंग जे करतात तर त्यातल्या 95% स्त्रिया आहेत आणि त्यांच्याकडे हे भविष्य कथन करण्याची कला अवगत आहे. आणि क्रिस्टल हे जे आहे शुक्र ग्रहाच्या अंतर्गत आहे तर त्याला तो जो गुरु आहे
तो दैत्यांचा गुरु आहे आणि तो जो बॉल आहे त्या बॉलमध्ये प्रत्यक्ष दिसतं की काय घडामोडी ज्या होणार आहेत, तर ते तुम्ही शिकल्याशिवाय तुम्हाला त्याचा अनुभव येणार नाही. पण जगामध्ये बघितलं तर तुम्हाला जे सायन्स आहे ते महिलांकडे जास्तीत जास्त उपलब्ध आहे आणि त्याचा आधार घेऊन तुमचं भविष्य प्रेडिक्ट करतात. एक सिनेमा आला होता फिरोज खानचा, त्याच्यामध्ये नादिरा हेमा मालिनीचं भविष्य सांगते की तुझा संसार जो आहे तो पुढे होणार नाही, हे मला दिसतंय त्याच्यामध्ये. आणि नंतर थोड्या काळामध्ये तिचा एका जीपमध्ये बॉम्ब स्फोटाने मृत्यू होतो. अशा तऱ्हेची कल्पना त्या कार्डामध्ये सुद्धा सांगितली होती. आता तुम्ही तो पिक्चर जर बघितला तर तुम्हाला कल्पना येईल. एनिवे, आणखी काही विचारायचं आहे कुलकर्णी मॅडम? जरा आवाज बंद करणे, कॅमेरा बंद करणे. सर मॅरेज प्रपोजल सर. आलेलं आहे. समजा मुलगी आली आपल्याकडे आणि तिने विचारलं की मी ह्या मुलाशी लग्न करू का, आणि हे कार्ड आलं तर तिला काय सांगायचं की कर म्हणून सांगायचं का? कारण हे पॉझिटिव्ह कार्ड आहे तेवढंच. हे पॉझिटिव्ह कार्ड आहे. तुझं भविष्य मुळातच पूर्वतयारीने तयार झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे कार्ड असं सुचवतं की आलेल्या कार्डाला दिसलंय की तुझ्या जीवनामध्ये काय काय होणार आहे आणि त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पॉझिटिव्ह होतील. आणि त्याच्यातली जी ओके. काही तुम्ही जेव्हा कार्ड कथन करणार असाल त्यावेळेला त्या ठिकाणी तुमचं इंट्युशन काय सांगतं ह्याच्यावरती तिचं भविष्य अवलंबून किंवा त्याचं भविष्य अवलंबून आहे. तुम्हाला कसं ओके, म्हणजे वाटतं? हे आपल्या आपण ज्योतिषी किंवा जो कोणी सांगणार आहे आपल्या इंट्युशन वरती त्याचं भविष्य अवलंबून आहे असं म्हणायचं का तुम्हाला? नक्की. येस येस. आणि ओके हे ओके जे ओके. हा जो क्रिस्टल बॉल गेजिंग जो आहे हा सुद्धा हा. तुमचं आंतरिक मन काय सुचवतं ते त्याला आपल्याला निवेदन करावं लागतं. अच्छा, असं आहे. म्हणजे थोडक्यात सर आपण हे वापरू शकतो, आपल्या जवळ ठेवू शकतो आपण जेव्हा भविष्य कथन करू त्यावेळेला ठेवलं तो तर त्याचा चालेल वापर का करू सर हे? शकतो. येस येस येस. ओके, धन्यवाद सर. तुम्ही जर गुगलला गेलात तर तुम्हाला अनेक प्रकारचे क्रिस्टल स्क्राईन करण्याचे व्हिडिओ मिळतील, पण ते शिकवत नाहीत. कळलं का? ते फक्त सूचना देतात. पण तुम्हाला जे लिटरेचर आहे तर त्याच्यावरती बरंच मोठं लिटरेचर आहे ते की कशा कशा साधना कराव्या लागतात आणि प्रत्येक धर्मामध्ये ह्या सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत. कुठलाही धर्म निषिद्ध नाही. आणि हे जे क्रिस्टल बॉल गेजिंग ज्याला आपण म्हणतो तर ती जी पद्धती आहे तर ती तुर्कस्तानाच्या पलीकडचं जे युरोप लागतं त्या ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये तिथे ऑपरेटर्स आहेत. सर तुम्ही घेणार आहे ना क्रिस्टलचं? मागे म्हणाला होता आपलं जिबूचं झालं घेणार आहे पण त्याच्यानंतर. घेणार आहे पण त्याला कसं आहे मॅडम ओके. की ते वर्णन करताना ना थोडस तुम्हाला जसं हे कार्ड काय सूचित करतं हे सांगतो तुम्हाला. हा. आतमध्ये ना याची किरणं दिसतात. ती किरणं जी आहेत ते तुम्हाला वाचता आली पाहिजे. तर त्याची एक अच्छा. डिवाइन पॉवर तुमच्यापाशी असणं गरजेचं आहे. सर्वसाधारण ओके. लोकांना हे जमेलच असं नाही. अच्छा, बरं बरं. कळलं का? पण कार्ड हे अतिशय सुंदर आणि चांगलं आहे. एखाद्या व्यक्तीचं भविष्य तंतोतंत वर्तवण्याचं जी कला आहे ती त्याच्यामध्ये दर्शवलेली आहे. ओके, So धन्यवाद really, सर. yes, really joy. बर, पुढे आणखी मला प्रश्न विचारायचं आहे आहे? कोणाचा अजून? हलदरकर मॅडम काही विचारायचं तुम्हाला? हलदरकर मॅडम. हा, मी असं विचारणार होते सर हा. की आता म्हणाले की भविष्य सगळं वर्तवणार असं कार्ड आहे आणि अतिशय स्पिरिच्युअल असं आहे. पण समजा एखाद्या माणसाने हे कार्ड काढलेलं नाही पण त्याला असं वाटत असेल की माझं भविष्य फार अंधारात आहे, तर अशा व्यक्तीला हे कार्ड जवळ ठेवायला दिलं तर चालेल का? हो चालेल. चालेल. ह्या कार्डाचा प्रयोग तुम्ही करू शकता. हा जो क्रिस्टल बॉल आहे ना मॅडम हा एक वेगळ्या पद्धतीचा असतो. त्याच्यामध्ये एक बॉल येतो तो क्रिस्टल क्लिअर म्हणजे ट्रान्सपरंट असतो. एक बॉल येतो की त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी नसते, पूर्णपणे अंधारमय असतो. तर असे बरेचसे क्रिस्टल्सची जी काही फॅमिलीज आहेत त्याच्यातला हा जो बॉल असतो तर तो आपण क्लिअर क्रिस्टल म्हणून नावाचा जो काही उल्लेख केला होता तर त्याच्यातलं हे क्रिस्टल क्लिअरच घ्यावं की ज्याच्यामध्ये तुम्हाला किरणोत्सव जो असतो तो तुम्हाला गणित सांगतो की तुम्हाला हे असं असं होणार आहे आणि तुम्हाला ते सूचित करतो. त्याकरता आंतरिक मन जे आहे ते डिवाइन सायन्स पाहिजे आपल्याला, इंट्युशनचं.
कधी कधी का असं असतं की आपण एखाद्याचं भविष्य वर्तवत असतो त्यावेळेला आपल्याकडून शब्द निघत नाही. त्याला कारण काय की आपली स्पिरिच्युअल पॉवर ही कमी झालेली असते. मग तुम्ही कितीही शास्त्र जरी शिकलात तरी सुद्धा तुमच्या त्या शास्त्रामध्ये कथन करताना अडथळे का निर्माण होतात? कारण का की आपली मनोवृत्ती जर चांगली नसेल तर तुम्ही दुसऱ्याचं भविष्य वर्तवू शकत नाही. यू आर गोइंग टू प्रेडिक्ट रॉंग थिंग असं. नेक्स्ट. ओके सर, थँक्यू सर. थँक्यू. सर इथे मला एक विचारायचंय, जर इंटरव्ह्यूला वगैरे मुलांना जायचं असेल तर हे कार्ड घेऊन जाऊ शकतात का? हो, फ्युचर प्लॅन्स आहे ना. फ्युचर प्लॅन तुम्ही करू शकता, त्याची प्रार्थना करू शकता. हे डिवाइन सायन्सचं कार्ड आहे मॅडम. कधी कधी आपल्या पाठीमागे असणारी शक्ती ही जातकाच्या उपयोगामध्ये येते. कळलं का? असं आहे. मग तिथे तुम्ही ते कार्ड कॅरी जरी केलं तरी सुद्धा काही हरकत नाही. ओके, थँक्यू. ओके. दुसरं कोण आहे? नाही मॅडम, दुसरं कार्ड लावा. लावते. 17 नंबरचं आहे शमन. 17 नंबरचं कार्ड आहे. लागलं नाही? लावलं सर. शमन. हा, शमन. आता बघा, हे कार्ड जे आहे हे तसं निगेटिव्ह पण आहे, हे पॉझिटिव्ह पण आहे. मुळामध्ये आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी शमनचा जो मुख्य अर्थ आहे काय, तर कधी कधी त्या ठिकाणी दावा करणारे लोक जे असतात, माहिती तुम्हाला, दावा म्हणजे चॅलेंज. कळलं? आता कधी कधी हे कार्ड आपल्याला आव्हानात्मक कार्ड आहे आणि त्याच्याकरता आलेल्या कार्डावरती आपल्याला भरपूर श्रम खर्च करावे लागते. म्हणजे जे काही प्रश्न असेल तो. मग आता समजा एखाद्याने विचारला की मला घर मिळेल का? हो, नक्की मिळेल. पण त्यासाठी तुम्हाला तिथे भरपूर प्रमाणामध्ये श्रम करावे लागते. फोर्स करावा लागेल. फोर्स म्हणजे काय? दावा. मग आता त्या ठिकाणी एखादी जमवाजमव, फोर्स म्हणजे एखादी टोळी निर्माण करणं आणि त्याच्यावरती नंतर हल्ला करणं, अशा तऱ्हेचा भाग पण सुचवला जातो. तर त्याचं ह्या कार्डाचं नाव जे आहे ते शमन आहे. त्या व्यक्तीने हातामध्ये एक गोल पकडलेला आहे, त्याच्यावरती मुकुट विराजमान आहे, म्हणजे तो जिंकलेला आहे. पाठीमागे परमेश्वराची पूर्णपणे कृपा असलेली अशी एक साईन आहे. त्याच्यातून आपल्याला दिसतं की ते विंग्ज आहेत आणि त्याच्यावरती एक चिन्ह आहे. म्हणजे हा राजाच्या भूमिकेतला आहे. आणि त्या ठिकाणी ते घड्याळाचं जे क्लॉक आहे तर त्याला म्हणतात की आपण म्हणजे ट्रस्ट जो आहे तो हायर फोर्सेसचा आहे. म्हणजे अतिशय उच्च प्रकारचं हे कार्ड सुचवलं जातं. पण त्या ठिकाणी ते किंग अँड किंगडम ह्याच्यामधलं आहे. कार्ड काढा मॅडम. किंग अँड किंगडम. कळलं का? मग त्या किंग अँड किंगडम मध्ये तुम्ही यशस्वी जरूर व्हाल, पण तुम्हाला शक्ती खर्च करावी लागेल, तुमचा आत्मविश्वास वाढवावा लागेल. तुम्हाला हे करणं इझी कुठलीही गोष्ट मिळवून देणार नाही. ज्या काही तुमच्या योजना असतील त्या योजनामध्ये तुम्हाला भरपूर श्रम करावे लागतील आणि अंमलबजावणी करावी लागेल. दावा करावा लागेल की ही गोष्ट माझीच आहे, अशा तऱ्हेचं हे कार्ड सुचवतं. कधी कधी जेव्हा राज्य जिंकताना, आता तुम्हाला कल्पना आहे की आपला देश किंवा इत्यादी देश, त्या ह्याच्यामध्ये येणारे लोक हे परके होते आणि त्यांनी उगाचच आपल्या देशावरती अधिकार गाजवला. तशा तऱ्हेने जातकाच्या जीवनामध्ये बाहेरची व्यक्ती येऊन त्याला फोर्स करून तो त्या ठिकाणी दावा सांगणं की हे सगळं माझंच आहे, अशा कृतीचं हे कार्ड आहे. मी बोलतो ते तुम्हाला समजतं ना बरोबर? अशा हो सर. कृतीचं हे कार्ड आहे. म्हणजेच काय की त्या ठिकाणी जेव्हा हे कार्ड तुमच्यापाशी येईल, जातकाचा कोणता प्रश्न असेल त्यावरती ह्या कार्डाची जर निवड झाली तर त्याला आपण असं सांगायचं आहे की तुला जे काही गोष्ट तू विचारलेली आहे किंवा तुझ्या जो काही उत्तर हवंय किंवा तुला तुझा जो काही प्रश्न आहे किंवा तुझी जी काही अडचण आहे
त्याच्याकरता तुला भरपूर परिश्रम करावे लागतील, त्याच्याशिवाय ती प्राप्त होणार नाही. कधी कधी तुम्हाला कल्पना आहे की काही खोटे दावे करणारे लोक असतात किंवा खोट्या ज्या काही जिद्द करतात किंवा एखाद्या व्यक्तीचं स्वतःचं नसेल तरी सुद्धा ते माझंच आहे अशा तऱ्हेने सांगणारे जे लोक असतात, तर ते सुद्धा तुम्हाला अशा कार्डावरती निवेदन करता येईल. तुझं जे आहे तेही माझं, माझं आहे तेही माझं, अशा तऱ्हेचा भाग जो आहे तो हस्तरेखेमध्ये सांगितला जातो अंगठ्यावरून. तशाच प्रकारे हे कार्ड चित्रमय पत्त्यावरून असं सांगितलं जातं की दुसऱ्यावरती दावा करणे म्हणजे हक्क दाखवणे, अशा तऱ्हेचा भाग जो आहे तो ह्या कार्डामध्ये सूचित केलेला आहे. आणि या माणसाने जे काही कमावलेलं आहे, म्हणजे तो जो राजा झालेला आहे, त्याचं जे कार्डाचं नाव आहे, तर ते असं सांगितलेलं आहे की हा नशिबाने मिळालेलं नाही, तो लढवय्या आहे आणि लढाई करून किंवा आंदोलन करून सैन्य एकत्रित करून त्याच्यानंतर त्याने फोर्स केलेला आहे. आणि तो फोर्स असो, प्रत्येक ठिकाणी फोर्स आहे. आता ती फोर्स काय करते, तर ती युनिट तयार करते. युनिट शिवाय, युनिटी शिवाय फोर्स बनत नाही. एकटा मनुष्य फोर्स करू शकत नाही. तर तशा तऱ्हेचा तो एकटा फोर्स करणारा, म्हणजे ज्याला आपण म्हणतो अंमलबजावणी, पण एखाद्यावरती आक्रमण करण्यासाठी जी फोर्सची तयारी लागते, तर ती ह्या कार्डामध्ये आपल्याला सुचवली जाते किंवा सूचित केली जाते. इथपर्यंत कळलं का तुम्हाला हे कार्ड? सांगा. कार्ड सर आल्या हॅलो सर. बोला सर बोला. नमस्कार. नमस्ते. सर म्हणजे याच्यामध्ये हा पण एक येतो की बाय हुक बाय क्रूक मला वाटतं योग्य ते मी करणार आणि मग म्हणजे पाहिजे. याच्यामध्ये दुष्टता पण येते, अत्याचार पण येतो किंवा आक्रमकता पण येते, सगळं मिक्स येते ते. म्हणजे बघा याला ना ना आता, पॉझिटिव्ह, बरोबर बरोबर तुम्ही म्हटलं ते पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह नाही ना निगेटिव्ह, म्हणजे माझं ते माझं, दुसऱ्याचं पण माझंच. ते अंगठ्यावरून आम्ही हस्तरेखामध्ये शिकवतो ना की अंगठा हा कसा असेल त्यावेळेला तो मनुष्य, ते जे तुझं आहे ते पण माझंच आहे, हा तुझं नाही. मग तशा तऱ्हेचं हे कार्ड तुम्हाला निश्चितच विजयी करतं, पण तुम्हाला खोटेपणा जास्ती दाखवतो. आता कल्पना येस आहे सर. काही लोक एकत्रित गुन्हे करतात, एकत्रित त्या ठिकाणी हल्ला करतात. आता तुमच्या येस सर. खात्यामध्ये तर भरपूर फोर्स असते, मग ती येस फोर्स सर. काय सांगते माणसाला, तर ती फोर्स अशी करते. थँक्यू सर. Yes. कसं आहे की एक नाना पाटेकरचा डायलॉग आहे, जो दुबई मधला डॉन असतो तो बोलत असतो, अरे तेरे पास तो मेरे पास तो कितने आदमी है, तो नाना पाटेकर म्हणतो मेरे पास 40,000 का फोर्स है, तेरे पास कितना है, 40 लोगों का भी नहीं है. तर 40,000ची फोर्स जी पोलीसमध्ये असते, बॉम्बे पोलीसला, येस सर. येस सर. इत्यादी कोणाकडे आहे का? हा. कळलं का? तर फोर्स इज फोर्स, म्हणजे ती येस सर. कधीही काही करू शकते. म्हणजे त्या वर्दीमध्ये एवढी पॉवर आहे की ती वर्दी कोणालाही थांबवू शकते, थोपवू शकते आणि त्याच्यावरती त्याचं नियोजन करू शकते. एवढी जी काही खाकी वर्दीला पॉवर दिलेली आहे, तर ती त्या ह्याच्यामध्ये आपल्या राजांनीच तयार केलेली आहे. असं आहे. येस सर. येस सर. थँक्यू सर. थँक्यू. बोला. आणखी काय कोणाला विचारायचं नाही? सर एक विचारू? बोला ना. येस मॅडम. सर मालमत्तेचं विभाजन वगैरे अशा ज्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये हे कार्ड निघालं तर काय सांगावं सर अशा वेळेला? तुम्हाला तुमची शक्ती वापरावी लागेल. पण इथं तर आपण म्हणलं की मगाशी खोट्या गोष्टींचा सुद्धा आधार घ्यावा लागेल, म्हणजे आता इथं नसलेली गोष्ट सुद्धा मागितली जाऊ शकते का असं म्हणायचं मला, जे कधी कधी आपल्या माणसाला नावावरती होणार नाहीये. हा. असं आहे मॅडम, आता मी शिंदे साहेब आहेत, कायद्याची भाषा आहे तिथे, तर डॉक्टरशी कधी खोटं बोलू नये. होय. कळलं का? हो. आणि 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 दुसऱ्याला कधी, ज्योतिषाचंही खोटं बोलू नये खरं तर. आणखी दुसऱ्याशी खरं बोलू नये. आता ते समजून घ्या शिंदे साहेब. कळलं का? तर असं असं आहे. हा अच्छा. शिंदे साहेब बरोबर आहे का? बोला. म्हणजे सर वारसा हक्काने वगैरे ज्या एकदम हे गोष्टी पक्क आहे येतात सर. तर एकदम काय काय म्हणता? एकदम परफेक्ट आहे. खऱ्याची
किंमत सध्या नाहीये. तर तुम्हाला ते अनुभवावं लागतं खरं काय ते. कोण सांगणार नाही. बरोबर. थँक्यू. हा बोला मॅडम, काय आला? वारसा हक्काने ज्या सर विभागण्या होतात तर त्याच्यामध्ये सुद्धा असं एखादा जर देत नसेल, सही वगैरे देत नसेल किंवा अशा काही प्रकरणं असतील आणि हे कार्ड निघालं तर तिथे खोट्याचाच आधार घेऊन तो दावा ठरतोय असं म्हणावं लागेल ना सर आपल्याला ती व्यक्ती? नाही, तुम्ही खोट्याचाच आधार नाही, तुम्हाला यू हॅव टू फोर्स, अच्छा. यू हॅव टू कलेक्ट. बघा कसं असतं मॅडम, जेव्हा प्रॉपर्टीचे मॅटर असतात किंवा इत्यादी मॅटर असतात तेव्हा तुम्हाला लोकांना एकत्रित करावं लागतं. आणि जेव्हा बरोबर. तुमच्यापाशी एकत्रित लोक होतात त्याच्यानंतर तुम्ही दावा ठोकता, तर तो दावा सिद्ध होतो आणि तुमचा विजय होतो. असाच भाग आहे. अच्छा. अच्छा. आतापर्यंत जे ओके. वॉरियर आले होते, कळलं का, तर ते सैन्य घेऊन आले, त्यांचा कबिला होता, ते लोक एकत्र आले, तर त्या हो. ठिकाणी ते लोक आले आणि आपल्या देशावरती आक्रमण केलं. मग ते कसं केलं? फोर्सली केलं. गॉट इट? बरोबर. आणि हो. आपण फार इनोसेंट होतो, त्याच्यामुळे ते आपल्यावरती राज्य करू शकले. ज्या राज्यामध्ये सेना पॉवरफुल होती त्या राज्यामध्ये त्या लोकांचा शिरकाव झाला नाही. कळलं का? बरोबर. हो. असं आहे. मग ओके. अशाच वेळेला तुम्हाला हे करावं लागतं. आलं कळलं? सर लक्षात. धन्यवाद सर. हो. धन्यवाद. धन्यवाद. हा बोला भागवत मॅडम. सर नमस्कार. मी आता जर हा मॅडमनी जो प्रश्न विचारला तो जर आपल्याला पुढे न्यायचा असेल तर ह्याचा अर्थ ह्या काळच्या आणि आत्ताच्या काळाच्या संदर्भात असं म्हणायचं का की आपल्याला जे कोर्टात ज्याला सज्जड पुरावा म्हणून म्हणतात तर तसे पुरावे आणि तसे साक्षीदार जर आपण गोळा केले तर आपल्याला कोर्टात आपण चांगल्या प्रकारे स्टँड होऊ शकतो असं नक्की एकंदरीत नक्की म्हणजे म्हणायला पाहिजे का त्यांच्या नक्की प्रश्नाच्या संदर्भात नक्की. म्हणून आता बघा, आता नवीन जो कायदा आलेला आहे हा. त्याच्यामध्ये खोटी साक्ष देणं ह्याला सुद्धा 10 वर्ष शिक्षा आहे. हा. जर ती प्रूव्ह झाली हा. तर 10 वर्ष शिक्षा आहे. आता मोदींनी जे 1 तारखेला कायदे केले हो आयपीसी झाले ना आता ते सगळं. त्या आयपीसी ह्याच्यामध्ये भारतीय न्याय संहिता झाली ना आता BNS हा, म्हणतात त्या सगळ्यांना. मग त्या ह्याच्यामध्ये आता खोटी साक्ष देणं पण अंगाशी येणार आहे, हा. खोटा दावा करणं पण अंगाशी येणार आहे. तुम्हाला डिजिटल एव्हिडन्स किंवा तुमच्याकडे कागदपत्री पुरावा असल्याशिवाय तुम्ही एखाद्या कोर्टामध्ये तुम्ही दावा करू शकत नाही. अशीच नुसती जाऊन FIR करू शकत नाही. आणि खोटी FIR करणं हा सुद्धा कायदेशीर गुन्हा झालेला आहे. आणि त्यामध्ये तुम्हाला जर समजा चुकीची तिथे माहिती साक्षीमध्ये दिली आणि ती जर खोटी ठरली तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला पनिशमेंट ही ठरलेली आहे. खोटं ऍफिडेव्हिट देणं, आता हा. ऍफिडेव्हिट करताना पण फार विचार करावा लागेल, कारण हा. ऍफिडेव्हिट खोटं केलं तर 7 वर्षाची शिक्षा आहे. ओके. ऍफिडेव्हिट म्हणजे मी मंजूर आहे, हो. कळलं का? असं आहे. बरोबर. हो. बरं ठीक आहे. Thank you. सांगायला विषय भरपूर आहेत. चलो आगे बोलो मॅडम. आगे आगे होता है क्या? पुढचं बोला. लव सर मी विचारू? हा बोला. सर जर समोरचा आपल्याला प्रॉपर्टीच्या संबंधित मी बोलते आहे. आपली मालमत्ता आणि सामूहिक मालमत्ता असेल आणि समोरचा जर आपल्याला फसवत असेल काही करणारे तर ह्या कार्डाचं काय होईल? आपण नेटाने कार्डाचं त्याच्याशी लढायचं. ह्याच्यामध्ये मॅडम सरळ माणसाचं काम नाही. ह्याच्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी दावाच करावा लागेल आणि तो सामूहिक असणं गरजेचं आहे. कधी कधी असं होतं की एक फॅमिलीमध्ये 5 माणसं कोर्टामध्ये जातात, कळलं का? हा. आणि हो नंतर हो. त्या माणसाला हिसकावतात आणि त्याचं हिसकावून घेतात. जर ते खरं असेल तर, म्हणजे तुम्हाला तुमचंच हवं असेल तर तुम्हाला एकत्रितपणे लढाई करणं गरजेचं आहे. म्हणून तिथे कार्डाचा उच्चार केलेला आहे फोर्स. आता फोर्स कशी बरं. तयार होते? हा तर हा. जेव्हा आर्मी तयार होते इट इज कॉल्ड फोर्स. नो, बरोबर. फोर्स म्हणजे जबरदस्ती करणं म्हणजे फोर्स नाहीये. बरोबर. सामूहिक एकत्रितपणा करणं म्हणजे फोर्स आहे. हा. कळलं? म्हणजे बळाचं नाही असं आहे. हे करायचं सामूहिक बळाचं बळ. Yes, तुम्हाला एकत्रित एकट्याच्या लोक नाही. आणणं गरजेचं आहे. You have to बरोबर. together. You have to together. You can't fight alone. If you are going to fight alone, you will be failed. So that's why that card is saying you have to fight. If you want to fight, make a force. अरे कोण बरं. आहे? कळलं? हो हो.
असं आहे. धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद. फार इंटरेस्टिंग कार्डाचं हा रिडिंग आहे. तुम्ही जेवढं ऐकाल तेवढं कमी आहे याच्यामध्ये. बोला. नमस्कार सर. नमस्ते. म्हणजे स्वतः जातकाची पण फसवणूक होऊ शकते का हे कार्ड आलं तर? आता सगळ्यांनी हा प्रॉपर्टीचा जसा हे घेतला त्याच संदर्भात अजून एक विषय. समजा बहीण भाऊ असे दोघांमध्ये प्रॉपर्टी आहे केलेली, पण ती बहिणीच्या नावावर होती. तिची सही घेऊन भावाने जर का मॉर्गेज करून ती गहाण ठेवली. आता तिला ते माहित नव्हतं कशासाठी, ते जाऊन स्वतः सही दिली. आता ती त्यात अडकली समजा. मग आता ते कर्जाच्या नोटीस येत आहेत. मग म्हणजे असं सुद्धा घडू शकतं का, की मग ह्या त्याच्यामध्ये कायदा असा आहे मॅडम, की सही मी जेव्हा केली त्यावेळेला माझ्या भावाने मला खुलासा दिला नाही आणि माझ्या न कळत खोट्या याच्यावरती माझी सही घेतलेली आहे, त्याची मला पूर्ण जाणीव नव्हती. म्हणून तिथे काय असतं, खाली लिहिलं असतं बिफोर मी, माझ्या समक्ष ह्या व्यक्तीने सही केलेली आहे, तर त्याला ॲफिडेव्हिट म्हणतात. कळलं का? त्याला नोटरी म्हणतात. मग अशा तऱ्हेने जर समजा खोटी सही करून जर हे केलं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला दावा करावा लागेल. कायदेशीर बाब अशीच असते. नाही कायदेशीर आता बोला त्या बोला बोला. व्यक्तीने स्वतः जाऊन सही केली, पण कल्पना नव्हती की हे मॉर्गेज करून नाही, ते काय ते करणारे नाही. भाऊ ते. मग 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 त्या एक ॲफिडेव्हिट, मग त्याच्यावरती उपाय सांगतो तुम्हाला. एक हो ॲफिडेव्हिट मी त्यावेळेला माझ्या लक्षात आलं नाही की जेव्हा मी सही करत होते, तर आता माझी नामंजुरी आहे असं एक अर्ज केला तरी सुद्धा ते मॅटर जे आहे ते मॅटर खोळंबू शकतं. कायद्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. तुम्हाला फक्त वेळ आणि ज्ञान खर्च करावं लागेल. एखाद्या व्यक्तीला आता परवाची जी केस झालेली आहे की माझी बुद्धी चालत नाही, त्यावेळेला माझ्या डोळ्यावरती झापड आली होती, मला झोप लागली होती, म्हणून अपघात झाला माझ्याकडून. कळलं? असं पण होऊ शकतं. बरेच कायद्यामध्ये झंझट आहे. कायद्यासारखा कीस काढलं ना तर तुमची जी काय म्हणतो ना काय नारळाची वाटी ती संपून जाईल. अच्छा. ओके सर. धन्यवाद. हो हो धन्यवाद. धन्यवाद. बोला. कायद्याचं एक पुस्तक मिळतं ते वाचा. बरं, नेक्स्ट कार्ड लावा मॅडम. आता यांचे प्रश्न संपले. सर लावते 18 नंबरचे शाओलिन मास्टर. 18 नंबर. शाओलिन मास्टर काय नाव आहे मॅडम? सर शाओलिन शाओलिन मास्टरच मास्टर. म्हणाले काहीतरी. हो हो शाओलिन मास्टर आहे ना? मॅडम लावा. हा लावतात बघा आला. हा लावतीये. शाओलिन मास्टरच आहे. हा लावलं. शाओलिन मास्टर दिसतंय ना मुकेश हा, भाऊ? आता दिसतंय. दिसतंय. आता शाओलिन मास्टर हा जो काही प्रकार आहे तर त्या ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे की ही व्यक्ती दिसते कशी, तर चीनी माणसासारखी. त्याच्यानंतर ह्याच्या हातामध्ये एक वेपन आहे काहीतरी, का कुठली तरी एक गोष्ट आहे. दुसरा जो एक भाग आहे तो हातामध्ये मूठ हे केले, रुद्राक्ष बांधलेली आहे. कळलं का? त्या ह्याच्यामध्ये आता शाओलिन मास्टरचा जो मुख्य अर्थ जो आहे तर त्या ठिकाणी चीनी मंदिर, ज्याला चायनीज थेरपी किंवा चायनीज हे जे आहे तर त्याला ते तसं म्हटलेलं आहे. आणि गेटफुल ऑफ मोमेंट, ज्याला जी मोमेंट आहे म्हणजे क्षण जो आहे तो अतिशय महत्वाचा आहे. आणि हे जे 18 नंबरचं कार्ड आहे तर ही व्यक्ती सर्व गोष्टींनी मास्टर आहे, म्हणजे त्या ठिकाणी हुशार आहे. तर त्या ठिकाणी अनेक प्रश्न जे आहेत ते प्रश्न सुटण्याची शक्यता आहे. तर त्याकरता जी चायनीज थेरपीचा जो मामला आहे, ज्याला आपण म्हणतो की चायनीज थेरपी केल्यानंतर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टींचा गुण येतो, तर तशा प्रकारचं हे कार्ड असल्यामुळे त्याच्या मागच्या बाजूचा जो भाग बघितला तर तो चित्र विचित्र एक आराखडा आहे. आणि त्याचं लक्ष केंद्रित काय आहे की त्याच्याकडे एक गोल आहे तो, आणि त्या दुसऱ्या डाव्या हातामध्ये त्याच्या हातामध्ये जे काही इक्विपमेंट आहे तर त्याच्यावरती त्याचं लक्ष नाही. त्याचा जो निशाणा आहे तो त्याला काहीतरी साध्य करायचं आहे.
अशा तऱ्हेचं हे कार्ड असल्यामुळे एखादी गोष्ट जर तुम्हाला प्राप्त करायची असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी मास्टर व्हायचं असेल तर ते मास्टर म्हणजे हुशार शिक्षक, त्या ठिकाणी तुमचं जे नियोजन आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला प्रमुख भूमिका बजावायची असेल तर निश्चितच हे कार्ड त्या तऱ्हेचं वागणूक करून तुम्हाला पुढे जाऊन त्याचं कार्य करता आलं पाहिजे. अशा तऱ्हेचं हे कार्ड त्या ठिकाणी तुम्हाला वापरता येईल. पण हे शाओलिन मास्टर जो आहे तो चायनीज जो काही ग्रंथ आहे त्याचा आधार घेऊन तुम्हाला त्याच्या पुढे जाऊन त्याचं मार्गदर्शन किंवा त्याचं हित त्याची समस्या ही तुम्ही निवारण करू शकता. कार्ड काढा मॅडम. आता कार्ड सगळ्यांनी पाहिलेलं आहे. सर ते कार्ड नाकतोडा जसा असतो ना तसा किडा आहे सर, तो एक हात मुठीवरती घेतलं तो त्या तसा ठिकाणी किडा म्हणजे येतो. हा. त्याचं वेपन आहे ते. चायनीज अच्छा. लोकांकडे अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की चायना ही जी आहे ना ती प्रभावशाली प्रदेश आहे. म्हणजे जो काही व्हिएतनाम म्हणा, सिंगापूर म्हणा, हाँगकाँग म्हणा, शंघाई म्हणा, त्यांच्याकडे बरेच प्रयोग प्राण्यांवरती केले जातात. तसं हे जे आहे हे लाकडाचं देऊळ, म्हणजे याचा पूर्ण जर तपशील वाचला तुम्ही त्या लिटरेचरमध्ये तर लाकडाचं चायनीज लोकांची बरीचशी देवळं जी आहेत ती लाकडाची असतात आणि त्या लाकडाच्या देवळामध्ये ही स्थिती जी आहे ही व्यक्ती प्रयोग करत आहे तर तशा तऱ्हेने त्याचा वापर केलेला आहे. जर एखादी गोष्ट तुम्हाला प्राप्त करायची असेल, तुम्हाला मार्ग निवडायचा असेल तर हे कार्ड जे आहे हे तुम्हाला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स रिप्लाय देऊ शकेल. पण तुमची मागणी काय आहे त्याच्यावरती ह्याचा रिप्लाय आहे आणि ह्याची जी प्रार्थना आहे ती एकांतामध्ये जेव्हा तुम्ही असाल त्यावेळेला तिथे लाकडाचं जे काही मंदिर असेल, पूर्वी आपल्याकडे लाकडाची मंदिरं होते, तर तसं लाकडाच्या याच्यामध्ये बसून तुम्ही जर योग धारणा किंवा तत्सम जर काही केलं तर त्या ठिकाणी निश्चितच तुमच्या जीवनामध्ये बदल होईल आणि तुम्हाला जे हवंय ती गोष्ट तुम्हाला प्राप्त होऊ शकेल. सर प्लीज कार्ड परत लावा ना एकदा, प्लीज प्लीज. मॅडम कडे कार्ड लावा मॅडम लावा कार्ड. सर प्रश्न विचारू? एक मिनिट जरा कार्ड लावू द्या मग विचारा, हरकत नाही. हा बघा आता हे लावलं बघितलं दिसतो मॅडम कार्ड तुम्हाला? हो सर दिसलं, घेतलं स्क्रीनशॉट. शाओलिन Thank you, मास्टर sir. म्हणून कार्ड Thank आहे. you, madam. ग्रेटफुल इन मोमेंट, जे काही तुमची मोमेंट असेल ऍक्शन असेल त्याच्यावरती ग्रेटफुल आहे. कार्ड काढा. हा आता शिंदे मॅडम विचारायचा प्रश्न विचारा. सर समजा जातकाने विचारलं मी MPSCच्या परीक्षेत बसलीये, एक्झाम दिलीये, मी पास होईल का असा प्रश्न आला आणि हे कार्ड आलं तर आपण त्याला पॉझिटिव्ह सांगायचं ना रिस्पॉन्स? हो, त्याला पहिली गोष्ट म्हणजे एकांतामध्ये अभ्यास करावा लागेल, मेहनत करावी लागेल, दैवी शक्तीचा वापर करावा लागेल. त्यानंतर तिथे तुम्हाला जे प्रॅक्टिकल असतं तो प्रॅक्टिकल करत आहे बघा तुम्ही, तो प्रॅक्टिकल करत आहे, मग तशा तऱ्हेने प्रॅक्टिकल करावं लागेल. हे कार्ड सहजासहजी तुम्हाला ज्याला आपण म्हणतो की यश मिळवून देणारं कार्ड नाही. त्याच्याकरता प्रार्थना आहे, भक्ती आहे, दैवी आराधना आहे, उपासना आहे आणि ती एकांतामध्ये केली जाते. आणि तो समोर जो चेंडू आहे तो चेंडू म्हणजे तुमचा गोल आहे, तुमची महत्वाकांक्षा आहे, तर ती त्या ह्याच्यामध्ये त्याची पूर्णपणे दृष्टी जी आहे ती त्या ह्याच्यावरती टिपलेली आहे आणि कॉन्सन्ट्रेट झालेली आहे. कळलं का? हो सर, हो. तो एक म्हणजे ऊर्जेचा स्रोत आहे, लक्षच आहे ते, तो गोल म्हणजे ना. ऊर्जा म्हणजे कसं आहे काही वेळेला एनर्जी जी आहे ना मॅडम तर ती एनर्जी एका कुठल्याही साहित्यामधून तुमच्यापाशी येते. आता तिचं स्वरूप काय असेल हे आपल्याला ओळखता आले पाहिजे. लाल रंग हा प्रामुख्याने सूर्याचा रंग आहे, म्हणजे नारंगी. तर तो नारंगी रंग जो आपल्याला मिळालेला आहे म्हणजे त्याची जी ऊर्जा आहे तर ती ऊर्जा अत्यंत पॉझिटिव्ह आणि ज्याला आपण सनराईज म्हणतो किंवा सनरेज म्हणतो तर तशा पद्धतीचं आहे.
म्हणून हो तो सर. वास्तूमध्ये सांगितलं की सूर्यकिरण आपल्या घरामध्ये येणं अत्यंत गरजेचं आहे आणि पूर्व हो दिशेची किरणं जी आहेत तर ती तर अतिशय महत्वाची आहे. म्हणून पूर्व दिशा जर बंद असेल तर त्या ठिकाणी काही समस्या निर्माण होतात. ते वास्तूमधला भाग आहे. हो सर. हो. धन्यवाद सर. धन्यवाद. थँक्यू. नेक्स्ट बोला. कार्ड लावताय मॅडम? हा बोला मुकेश भाऊ. नाही, मी तेच प्रश्न कोणाचा काय विचारायला सांगत होतो. प्रश्न कोणाचा असेल तर विचारा, अन्यथा मग कार्ड लावायला पुढचा. नाही सर दिसत आहे. ठीक आहे. हा लावते. 19 लावते. नंबरचं आहे शेप्स शिफ्टर लावते. शेप शिफ्टर नाव आहे ना? ती एक बाई आहे बघा सर लावते त्याच्यामध्ये. शेप्स शिफ्टर. लावलंय सर. हा आता दिसलं. मग हा. हे कार्ड आपल्याला काय सुचवतं? पहिली गोष्ट म्हणजे तिच्याकडे एक प्राणी आहे. दुसरा वरती एक पक्षी सुद्धा आहे. तो सुद्धा एक प्रकारचा वेगळा प्राणी आहे आणि तिचं जे रंग रूप आहे ज्याला आपण म्हणतो तर ते रूप कसं आहे की त्या ठिकाणी ती थोडीशी संशयित आहे. कळलं का? आणि त्या ह्याच्यातून हे कार्ड काय सांगतं की हवामानाप्रमाणे आकार बदलणारा, म्हणजे कधी कधी काही वेळेला काही लोक जशी स्थिती तसे त्या ठिकाणी त्यांचे विचार असतात. तर हे कार्ड निगेटिव्ह सुद्धा आहे, पॉझिटिव्ह सुद्धा आहे. पण जेव्हा जेव्हा तुम्हाला ज्या ज्या गोष्टीची गरज पडेल त्यावेळेला त्या ठिकाणी तुम्हाला ती एक राक्षसी वृत्ती किंवा तत्सम काही गोष्टी ज्या आहेत एविल, तर एविल म्हणजे त्या ठिकाणी राक्षस. काय म्हणतो मॅडम? एविल म्हणजे काय? राक्षस. डेविल म्हणजे राक्षस. हो हा कुबल मॅडम. हो हो एविल राक्षसी वृत्ती अशा अर्थाचं ना. हा हा तसं हे कार्ड तसं चांगलं नाहीये. आता त्यावेळेला हे कार्ड जेव्हा जातक आपल्याकडे काढेल किंवा त्या ठिकाणी आपण स्प्रेड केलेलं आहे तेव्हा तो सांगेल तर तुम्हाला यदा कदाचित बाहेरची बाधा, संकटे निर्माण करणाऱ्या गोष्टी, कधी तोंडात एक, मनात एक, मुखावरती एक, अशा तऱ्हेचा जो भाग आहे तो त्याच्यामध्ये दर्शवतो. म्हणजे नेहमी चेंजर ज्याला आपण म्हणतो. काय लिहिलेलं कार्डाचं नाव काय बघा? स्पेस चेंजर, शेप्स शिफ्टर. शिफ्टर म्हणजे हा शिफ्ट. हा शिफ्ट. शेप शिफ्टर. हा आता शेप शिफ्टर म्हणजे काय की त्यामध्ये सतत आडेवेडे घेणे, आकार बदलणे, भूमिका बदलणे, तुमच्या ह्याच्यामध्ये सकाळी हा सांगणे संध्याकाळी ना सांगणे, असे प्रसंग जातकाच्या जीवनामध्ये येऊ शकतील. अशा तऱ्हेचं हे कार्ड आहे बघा. हातामध्ये तिने एक प्राणी बघितलाय, तिचा चेहरा एकदम विचित्र आहे, सोबत त्या ठिकाणी एक पक्षी वेगळ्या तऱ्हेचा आहे आणि तो तुमच्या परिचित आहे का? तर अशा वेळेला ही जी व्यक्ती आहे ती कन्फ्युजन मध्ये टाकणारी आहे. म्हणजे त्या ठिकाणी हे कार्ड ना चांगलं आहे ना वाईट आहे, पण त्यावरून तुम्हाला कुठल्याही तऱ्हेचा बेनिफिट मिळणार नाही. आता कार्ड काढा मॅडम, मग याला पण मी समजवतो. तर एखाद्या वेळेस एखादी व्यक्ती जर आपल्याकडे आली आणि हे कार्ड जर त्याने निवड केली तर त्या ठिकाणी त्याचं काही खरं नाही. त्याला सतत कुठल्या ना कुठल्या प्रसंगाला सामोरं जावं लागेल. त्याला मुख्य भूमिका एखाद्या व्यक्तीची कळणार नाही. कधी कधी काही वेळेला आपण एखादी गोष्ट करतो, मग ती विवाहाची असो, नोकरीची असो, व्यवसायाची असो, त्याच्यामध्ये दिसतं एक आणि होतं एक. म्हणजेच काय की त्या ठिकाणी तुम्हाला एखादी गोष्ट जर करायची असेल तर मला पूर्णपणे काळजीपूर्वक तुम्हाला निर्णय घेणं गरजेचं आहे. कधी कधी आपल्या आजूबाजूला असणारे लोक त्या ठिकाणी घात करणारे सुद्धा असू शकतात. अशी सूचना तुम्हाला त्या व्यक्तीला देणं अत्यंत आवश्यक आहे की जेणेकरून तो पुढची पावलं जी आहेत ती सावधानतेने टाकेल, ज्याच्यातून जातकाच्या जीवनामध्ये काही संकट निर्माण होणार नाहीत. जर होणार असतील तर त्यावेळेला हे कार्ड अशी सूचना देते
की तुम्ही कुठल्या तरी प्रसंगामध्ये अडकणार आहात आणि त्या ह्याच्यातून तिथे एक राक्षसी वृत्ती असणारं हे कार्ड आहे, तर त्याच्यापासून थोडस तुम्हाला सांभाळलं पाहिजे. हा ह्या कार्डाचा बेस आहे. पण कुठलंही काम करण्यासाठी म्हणून ह्या कार्डाची निवड करणं हे अतिशय अयोग्य आहे. कळलं? लक्षात आलं? हो सर. म्हणजे थोडक्यात काय की एखादा प्रश्न असेल तर निर्णय क्षमता कमी किंवा अचूक निर्णय घेण्याची हे नसणार त्या हा, व्यक्तीजवळ. याच्यावरती निर्णय घेऊच नये, कुठल्याही याच्यामध्ये पडू नये. एखाद्या माणसाने जर आपल्याला विचारलं की मला अमुक एक व्यवसाय करायचा आहे, मला अमुक एक घर घ्यायचं आहे, मला एखाद्या कुटुंबामध्ये विवाह करायचा आहे, तर त्या ठिकाणी तुम्ही संशयित आहात, त्याच्यामध्ये भानगडीत पडू नका. कधी कुठल्या घटनेला सामोरं जावं लागेल हे कळणार नाही, कारण हे कार्ड जे आहे ते अशा तऱ्हेने राक्षसी वृत्तीचं कार्ड आहे. आपल्याला जसं वाटतं तसं आपल्याला ते नसतं. आता तुम्हाला कल्पना आहे की आता एक IAS चा प्रॉब्लेम सुरू आहे आणि त्या ह्याच्यावरती किती मोठा त्रास त्या व्यक्तीला होणार आहे. लोक कोर्टात जात आहेत, म्हणजे ही शक्ती अशी उभी राहिली आहे आणि ती 2.5 वर्षानंतर उभी राहिलेली आहे. समजलं? म्हणजे हो जर समजा कधी कधी मॅडम नशीब चांगलं असतं, त्यावेळेला ती 2.5 वर्ष काय पुढची 25 वर्ष पण चांगली निघून जातात. पण ऐन वेळेला आपल्याकडून काही चुका होतात आणि त्याचा भुर्दंड आपल्याला भोगावा लागतो. त्यावेळेला हे कार्ड तिथे ऍक्टिव्ह होतं, कार्यरत होतं. म्हणून ह्या कार्डावरती कुठलाही संदेश देतेवेळी अतिशय सावधान पवित्रा घेणं आवश्यक आहे. हा, बोला आता. बोला. हो सर. समजलं. हो सर. हे कार्ड तुम्हाला असं सूचित करतं की नॉट ऍडवायझेबल इन शॉर्ट. नॉट ऍडवायझेबल. हा, नॉट ऍडवायझेबल. प्रश्न कोणताही असो ते नाही, म्हणजे एवढं ऍक्टिव्ह नाही कार्ड की तुम्ही पॉझिटिव्हली जाल पुढे, असं नाहीच आहे हे. नाही, आणि कधी ना कधीतरी काही प्रसंग त्याच्यामध्ये उपस्थित होऊ शकतील. मग कधी कधी संकटाला सामोरं जाण्याचं जे हे आहे, आता परवाच एक वरळीमध्ये अपघात झाला रात्री आणि ते आता एवढं महाग पडणार आहे की अख्खी फॅमिली त्याच्यामध्ये फॉलोअप देणार आहे. एक पुण्याचा झाला, आता हा नवीन मुंबईचा आहे. बरोबर. हो. त्याच्यामध्ये म्हणजे अशी जी काही दुःख वगैरे माणसाला येतात, तर हे अशी जी कारणं असतात त्याची निवड जर त्या व्यक्तीने केली तर अकस्मात उपस्थित होणारी काही संकट जातकाच्या जीवनामध्ये निर्माण होतात आणि असं घडतं. म्हणून कधी कधी अशा कारणापासून थोडस सावधान राहावं. हो सर. हो. ओके, धन्यवाद. धन्यवाद. बोला, आणखी कोणाला विचारायचं आहे? सर, मी विचारू या कार्डाबद्दल नाही, पण आता या 2 घटना घडल्या तर पूर्ण कुटुंब संकटात सापडलं, हे कसं काय सर? आता बघा, करे दादा और भोगे पोता. कळलं का? तर आता हे सगळे प्रसंग आहेत ना, नातवंड जेव्हा त्रासात येतात ना, तर समजायचं आजोबाने काहीतरी लफडी केलेली आहे. हा, म्हणजे फेडायला लागतं नातवाला. म्हणून त्या ठिकाणी हिंदीमध्ये म्हटलेलं आहे, करे दादा भोगे पोता. मग त्याकरता आपणच आपली भूमिका जर चांगली ठेवी आणि भोगावं हे लागतं. आता जाहीररित्या मी काही इथे बोलू शकत नाही, पण तरी सुद्धा अनेक उदाहरणं जी आहेत ती कालांतराने उदयाला येतात. आणि कसं आहे, पृथ्वीचा एक नियम आहे या वसुंधरेचा. एक आयलंड खाली जातं आणि तिथे समुद्र तयार होतो आणि एक आयलंड पुन्हा त्याच समुद्रातून बाहेर निर्माण होतं. म्हणजे ह्या सुद्धा गोष्टी जेव्हा घडतात तर त्यावेळेला जुन्या गोष्टींची आठवण, पुराणी यादें सब बाहेर आती है. मग काही काही गुन्हे जे आहेत, हे गुन्हे बाहेर पडण्यासाठी तो काळ यावा लागतो. त्याच वेळेला ते उगवतं. कळलं का? असं आहे. धन्यवाद सर. धन्यवाद. म्हणून कुठलीही गोष्ट करतेवेळी वर्तमान चांगलं पाहिजे, त्याला त्या ठिकाणी व्यवस्थित आधार घेतला पाहिजे, चांगलं वागलं पाहिजे. पण आता काय, तो ज्ञान यायला फार वेळ लागतं, नशिबात येत होणारी आहे.
सर एखाद्याचा असा प्रश्न आला की जॉब सोडून व्यवसाय चालू करू का? आणि हे हा. कार्ड आलं. नाही, त्याला ऑप्शन कार्ड काढावं लागेल. अच्छा, ऑप्शन कार्ड काढावं. ओके, बरोबर. बघा नशीब कसं असतं मॅडम, एक तुम्हाला नशीब सांगतो मी. मरीन लाईन्स पोलीस स्टेशन आहे. चौपाटीच्या जवळ एक बाई रात्री दारू पिऊन चालली होती आणि तिने नाकाबंदी होती तेव्हा एका पोलिसाला उडवला आणि तो जागीच ठार झाला. बापरे. त्याचं एवढं महाग पडलं त्या बाईला, ती अजून जेलमध्ये आहे. शिंदे साहेब आठवतं तुम्हाला? तर ती बाई अमेरिकेमध्ये राहायला होती. ब्युटी पार्लर वगैरे फार मोठा व्यवसाय होता. त्याच्यानंतर इथे आली होय आणि सर, होय, बरोबर. ट्रॅफिक नेमकी ट्रॅफिक 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 नाकाबंदीमध्ये रात्री फरफडत नेलं हा, फरफडत नेलं फरफट नेलं. बाबुलनाथच्या इथे, हा, मग आता हे बाबुलनाथच्या असे रोडच्या कॉर्नर. मग हे असं सगळं लफडं होतं तर ह्याला पूर्वकर्म जबाबदार आहे. अमेरिकेमध्ये कोणाला तरी टोपी लावली असेल चांगल्यापैकी, त्याची हाय लागली, मग तिथे भेटलं त्या जंक्शनला सेंट नाही, आणि झेवियर्सच्या मगाशी त्या मगाशी एक मॅडम आहेत, त्यांनी एक प्रश्न विचारला होता ना, की सगळं कुटुंब कसं जातं, तर ते कसं आहे माहित आहे काय, आपल्याकडे एक म्हण आहे, आपला तो बाब्या दुसऱ्याचं कार्ट. तर तो प्रकार तिथे होतो. वाचवायला गेले आणि ह्यांच्याकडनंही गुन्हे घडत गेले, त्यामुळे सगळं कुटुंब आतमध्ये आलं. वाचवायला गेले आपल्या त्या नातवाला आणि सगळं कुटुंब दोघांच्या मध्ये, आणि दोघंही ड्रिंक्स पेक्षा ड्रग्सची नशा होती ती. दोन्ही एकत्र केल्यामुळे त्यांना शुद्ध नव्हती की ते काय करतात. आणि एकाचा तर बापच जो बाजूला होता त्यांनी काय हे करून, आणि एकाचं तर काय आजोबांनी ड्रायव्हरला दाबलं, ते समथिंग आहे. त्यामुळे मुलाला आजकाल पालक सुद्धा वाईट चालण्याच्या याला किती प्रोत्साहन देतात, हे एक उत्तम उदाहरण दोन्ही आहेत. खरी गोष्ट आहे, खरी गोष्ट आहे. तर मग धन्यवाद ते सांगितल्याबद्दल. धन्यवाद. हे हिट अँड रनच्या गोष्टी ज्या आहेत ते असंच आहे. बाबुलनाथ मंदिराच्या समोर झालेल्या गोष्ट आहेत काही ठिकाणी, आणि एक वरळीला झाली अत्रियाजवळ. तर असं आहे. बरं, पुढे आता कार्ड लावा. आता प्रश्न विचारायचा, प्रश्न विचारा. हो का सर? हा, लावा कार्ड लावा. हरकत नाही. 20 नंबरच आहे, शी उल्फ. हा, वुल्फ म्हणजे हा एक प्रकारचा ना एक प्राणी आहे, काय समजलं? आणि तो वुल्फ प्राणी हा साधारणतः असा ऑस्ट्रेलियामध्ये जास्ती करून सापडतो. त्याचं नाव जे आहे ते भेडिया नाव म्हणतात त्याला, वुल्फ. आणि तो त्या ठिकाणी लबाड कोला म्हणतो ना आपण. भेडिया म्हणजे काय, कोला ना? लांडगा नाही, लांडगा. पण हे उल्फ लांडगा. लांडगा बरोबर आहे. म्हणजे फिमेल लांडगीन असं म्हणता येईल ना आपल्याला. हा, तर आता शी वुल्फ बघा काय नाव आहे त्याचं, शी वुल्फ. शी उल्फ. हा, मग आता ह्या ठिकाणी त्याला हिंदीमध्ये म्हटलंय भेडिया. दुसरी गोष्ट की त्या ठिकाणी हे जे आहे हे कार्ड कधीही योग्य नाही, योगकारक नाही. आणि तुमच्या जीवनामध्ये फसवी लबाडी ही घडणारच आहे. म्हणून अशा गोष्टीपासून तुम्हाला सावधान राहणं अत्यंत आवश्यक आहे. मागच्या बाजूला पौर्णिमेचा चंद्र आहे आणि ती व्यक्ती वर आकाशात पाहत आहे. कधी कधी असे जे काही लांडगे किंवा जे काही हे असतात तर ते रात्रीच्या आकाशामध्ये पौर्णिमेच्या वेळेला आरडाओरड करत असतात आणि त्यावेळेला तिथे काही भास होतो, चुकीची चिन्ह आपल्याला माहिती पडतात. हे कार्ड आल्यानंतर तुम्ही जातकाला काय सांगू शकता की तुझ्या जीवनामध्ये काही विचित्र गोष्टी घडण्याची शक्यता आहे आणि त्याकरता त्या जातकाला संकट येण्याची शक्यता आहे. त्याच्यामध्ये त्याची फसवणूक होईल. ती फसवणूक एका स्त्रीपासून होण्याची शक्यता दर्शवली जाते. कार्ड काढा मॅडम, 20 नंबरचं कार्ड आहे ना. हा, तर त्या स्त्रीपासून फसवणूक होण्याची शक्यता त्याच्यामध्ये दर्शवली जाते. आणि अशा तऱ्हेने तुला जो काही निर्णय घ्यायचा असेल तो निर्णय व्यवस्थितपणे सांभाळून घेणे, जेणेकरून तुझं लक्ष जे आहे तर तिने डोळे मिटलेले आहेत, मागे चंद्रमा आलेला आहे आणि त्या ठिकाणी ते जे लांडगी जो आहे जो
त्या ठिकाणी तो हानिकारक आहे. तर एखाद्या गोष्टीच्या लबाड माणसापासून, लांडग्यापासून तुम्हाला चांगल्या गोष्टी सापडू शकणार नाहीत. तसेच त्या ठिकाणी शी उल्फ असं त्याचं जे नाव आहे, तर ते नाव, ते जनावर तुम्हाला धोका देणार आहे. मग आता काही प्राणी जे आहेत ते प्राणी आपल्याला हिताचे आहेत आणि काही परमेश्वराने प्राणी निर्माण केले आहेत ते प्राणी अत्यंत घातक आहेत. पक्षी सुद्धा तसेच घातक आहेत. मग त्यावेळेला तुम्हाला कळलं पाहिजे, एखादा पक्षी धन आणून देईल आणि एखादा पक्षी जो आहे तो लचके तोडून टाकेल. मग अशा वेळेला प्रत्येक जाती ज्या बनवल्या आहेत परमेश्वराने, त्याचा जर अभ्यास असेल तर हे कार्ड हे त्या जातीचं आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला फसवणूक ही निश्चित आहे, ठरलेली आहे. आणि त्यावेळेला एखाद्या स्त्रीचा वापर करून पण काही वेळेला एखादी व्यक्ती फसण्याची शक्यता ह्या कार्डामध्ये आपल्याला दिसू शकते, जाणवू शकते. आणि आलेला जातक हा पुढे जाऊन तिथे त्याची फसवणूक होण्याची चिन्ह आपल्याला ॲज ए ॲस्ट्रोलॉजर म्हणून, रीडर म्हणून माहिती पडतात. तर अशा वेळेला आलेलं कार्ड हे तुम्हाला त्याला सूचना दिली पाहिजे की तुझ्या आयुष्यामध्ये अशी घटना घडेल की जेणेकरून त्याच्यामध्ये स्त्रीचा हातभार असेल आणि ती तुला फसवण्याचा प्रयत्न करू शकेल. म्हणून त्यापासून थोडंसं दूर राहा. आता इथपर्यंत जे काही माझं संभाषण होतं ते तुम्हाला कळलं का? सांगा. होय सर. सर म्हणजे हनी ट्रॅप सारखं हे आहे का? बरोबर आहे. हनी ट्रॅप म्हणजे आता कसं असतं मॅडम की गरजवंताला अक्कल नसते, नंबर 1. दुसरी गोष्ट, गरजेपोटी किंवा काही वेळेला ज्या धक्कादायक घटना घडतात, जसं की एक मॅडमने एका मुलीचा खून केला आणि त्याच्याकडे जवळपास 1000 कोटी रुपये होते. आता आपण ती पत्रिका पण मांडली होती. 1000 कोटी रुपये असताना खून करण्याची इच्छा एखाद्या व्यक्तीला झाली, होईल का? पण अजून ते प्रूव्ह झालेलं नाही. पण तरी सुद्धा 7 वर्ष चांगले आतमध्ये बसून आलेले आहेत. कळलं? मग आता हे असं सगळं घडतं आणि ते इकडचे नागरिक पण नाहीत. त्यांना ट्रॅप केलं गेलं, त्यांना बोलावलं गेलं, एका फंक्शनमध्ये अटेंड करायला लावलं आणि त्याच्यानंतर तिथे ते त्यांना पकडलं गेलं. मग तिचा नवरा फसले आणि सर. तो. मग आता अशा वेळेला जेव्हा घटना घडतात तर तुम्ही एक वॉन्टेड नावाचा पिक्चर आहे, तो या पिक्चर मधला एक डायलॉग आहे. तो नामदेव जो आर्टिस्ट आहे तो इन्स्पेक्टर असतो आणि त्या ह्याच्यामध्ये प्रकाश राज जो आहे तो आरोपी असतो, डॉन असतो. त्याला तो म्हणतो, तुझे बुलाया नाही, तुझे लाया गया है. म्हणजे कधी कधी काही लोक आपल्या फंक्शन मध्ये लोकांना इन्व्हाइट करतात, आणतात आणि मग इथे ट्रॅप करतात. त्याला अशा तऱ्हेचा भाग जो आहे तो हे कार्ड आपल्याला दर्शवतो. वाटेल? धन्यवाद सर. कार्डाचं एवढं विस्तारित विश्लेषण तुम्हाला करता आलं पाहिजे तुम्ही जेव्हा एखाद्याचं कार्ड वाचन कराल तेव्हा. नाही तर नाही बहुत अच्छा कार्ड है, नहीं कोई धरने की चीज नहीं है असं करू नका. हे सगळे ऊटपटांग लोक जेव्हा टेरो कार्डचं जेव्हा किंवा एंजल्सचं हे करतात एवढी सविस्तर बातमी सांगत नाहीत. बातमी लिहायला पण, बातमी वाचायला पण सविस्तर पाहिजे. तर हे सविस्तर वाचलं की नाही कार्ड सांगा मला. बुध हो सर. चांगला पाहिजे हो सर सर, त्यासाठी. खूप छान सांगितलं. हा. हा सर. हा, बुध बोला. चांगला पाहिजे तुमचा आधी, त्यासाठी आधी बुधाला स्ट्रॉंग बनवा. व्हॉट एव्हर इट इज, पण तरी सुद्धा सगळ्या गोष्टी मॅडम ज्या आहेत त्या सविस्तर असणार आहेत. म्हणून कुठला बरोबर पेपर आहे सर. वाचावा, कुठला पेपर वाचावा, त्याला एक हे आहे ना, क्वालिटी पेपर. बरोबर. संपादक कोण आहे, आता असे कितीतरी पेपर्स आहेत त्याच्यात काय बातम्या काल छापलेल्या असतात त्या आज येतात. 8 दिवसाची बातमी आज येते, त्याला काय अर्थ नाही आहे. तुम्हाला फ्रेश न्यूज पाहिजे. तर कार्डाचं विश्लेषण करताना सुद्धा तुमच्याकडे अभ्यास पाहिजे. अदरवाईज यू कांट रीड. कार्ड रीड करताना यू हॅव टू, म्हणजे मटेरियल तुमचा संच जेवढा चांगला असेल, संग्रह चांगला असेल तेव्हा तुम्ही कार्ड वाचू शकता. अदरवाईज नेव्हर. नाही तर मग हे बरोबर. आणि चित्र असं लॉजिक पण दिसतंय वापरता बघा. आले पाहिजे सर. लॉजिक येस, लावता यायला पाहिजे प्रत्येक गोष्टीचं सर. बरोबर आहे. बरोबर. बरं, पुढचं कार्ड किती राहिली बाकी मॅडम? 2 राहिलेत. 21 नंबरचं लावू का? हा, 21 लावा. मग नंतर मग काही होणार तो आज द्यायचा. शील्ड मेडन असं नाव आहे त्याचं. हा, शील्ड शील्ड मेडन. मेडन.
शील्ड मॅडम जे आहे तर ते कार्ड लावा, म्हणजे काय होईल की कदाचित हे एकच कार्ड होईल, पुढे होणार नाही. हातामध्ये तलवार आहे का बघा. लावलं सर. नाही हा आत्ता दिसला, हा आता दिसला. हा, आता हे शील्ड मॅडम म्हणजे काय, मेड इन. आता मेक प्लॅन इन फोकस. आता ज्या ठिकाणी तुम्हाला एखादी गोष्ट करायची असेल तर त्यावेळेला तुम्हाला सर्व बाजूच्या हालचाली पाहूनच पुढे जावं लागेल आणि तुम्हाला त्याचं एक कवच बनवावं लागेल. म्हणजे तुम्हाला जेव्हा कुठलंही कार्य करायचं असेल तर ते कार्य करतेवेळी तुम्हाला शील्ड आणि लढाईची जी शक्ती दर्शवली जाते आणि ते जे कार्ड आहे ते तयारीनिशी उतरलेलं आहे आणि पूर्णपणे बंदोबस्तात आहे. म्हणजेच काय की त्या ठिकाणी त्या व्यक्तीला कुठल्याही तऱ्हेची इजा होणार नाही. मग अशा वेळेला जेव्हा हे कार्ड आल्यानंतर जातकाचा कुठलाही प्रश्न असेल तर त्या प्रश्नावरती उत्तर देतेवेळी तुम्हाला असं सांगितलं पाहिजे की तुम्हाला जे काही यश मिळवायचं असेल ते अवश्य मिळवू शकता, पण त्याची पूर्वतयारी होणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्या पूर्वतयारीमध्ये तुम्हाला सुरक्षित करणे गरजेचं आहे. तुमच्याकडे एखादं वेपन असणं गरजेचं आहे. कदाचित तुम्ही बाहेर फिरताना तुमच्याशी धोका होऊ शकतो, तुमच्यावरती हल्ला होण्याची शक्यता असतं. म्हणून पूर्वतयारीनुसार एखादी व्यक्ती जेव्हा बाहेर निघेल किंवा एखादा व्यवसाय करायचा असेल तर त्याला पूर्वतयारी म्हणून म्हटलं जातं. कार्ड काढा मॅडम. पूर्वतयारी. मग आता अशा वेळेला जेव्हा तुमच्याकडे एखादी व्यक्ती आली, तिने कुठलाही जरी प्रश्न विचारला तरी सुद्धा त्या व्यक्तीला सांगते वेळी तुम्ही असं सूचित केलं पाहिजे की हे आलेलं कार्ड हे फेवरेबल कार्ड आहे, पण हे कार्डाची सूचना अशी आहे की तुला जे कार्य करायचं असेल, जर एखादी समजा व्यवसाय सुरू करायचा असेल, एखादी नोकरी करायची असेल, एखादा त्या ठिकाणी विवाहाचा प्रश्न असेल, एखाद्या प्रगतीचा प्रश्न असेल, परदेश गमनाचा प्रश्न असेल, फॉरेन एज्युकेशनचा प्रश्न असेल, असे निरनिराळे प्रश्न जेव्हा तुमच्या जीवनामध्ये तुमच्या इच्छा असतील तर त्याकरता तुम्हाला पूर्वतयारी करणं अत्यंत गरजेचं आहे. तर त्या ठिकाणी ऑफेन्सपेक्षा डिफेन्स हा फार महत्वाचा आहे. म्हणून तिथे शील्ड असणं, चिलखत असणं, म्हणजे तुम्हाला कुठल्याही तऱ्हेची इजा होणं न होणं या सगळ्या गोष्टींची तयारी करूनच पुढे तुमचं पाऊल तुम्ही टाकलं पाहिजे. मग कुठलाही कार्य करायचं असेल, मग साधा प्रवास करायचा असेल, एखादं एक्झाम द्यायची असेल, एखादा विवाहाची बोलणी करायची असतील तरी सुद्धा सुरक्षितता ही फार महत्वाची आहे. आणि हे कार्ड पॉझिटिव्ह आहे, पण तुम्हाला ती दखल घेणं गरजेचं आहे. बोला. काय वाटतं? हॅलो. समजलं सर, तुम्ही सांगितलं ते समजलंय सर. म्हणजे कुठलंही हे असेल तर तुम्हाला जबाबदारीने वागणे, जबाबदारी घेणे, जबाबदारी कुठली असावी तर तुम्हाला तुमची सुरक्षितता ही पहिला बघितली पाहिजे, तरच तुम्ही तुमचं कार्य करू शकता. कार्ड पॉझिटिव्ह आहे, पण दखल घेणं गरजेचं आहे. कळलं? यू हॅव टू टेक केअर अबाउट यू हॅव टू शील्ड युअरसेल्फ. म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी जर एखादं शस्त्र तुमच्यापाशी असणं गरजेचं आहे. आता शस्त्र म्हणजे ते लायसन्स आलं असावं, भलतं असेल तर शस्त्र नाही. पण पूर्वीच्या काळामध्ये लोक जेव्हा लढाईला जायचे किंवा एखादा योद्धा, आता ही स्त्री दाखवलेली आहे, तिचं कर्तृत्व कसं असेल तर पुरुषासारखं असेल. मग जातकाचं जेव्हा भविष्य सांगाल तुम्ही तर तुम्ही स्त्री असलात तरी सुद्धा तुमची जी वागणूक किंवा तुमचे जे विचार आहेत ते एक पुरुष प्रधान आहेत असं पण सांगायला हरकत नाही. दुसरी गोष्ट, तिने हातामध्ये ढाल घेतलेली आहे आणि पूर्णपणे तिने रक्षा कवच घातलेलं आहे, म्हणजे तिथे धोका पत्करायचा नाही आणि त्याच्या अगोदर तयारीने जायचं. कळलं?
सर त्याच्यानंतर इंटरव्ह्यूचा प्रश्न आला असेल आणि तू आता शस्त्र, तर ह्या ठिकाणी आपण शस्त्राचा विचार नक्की कुठल्या पद्धतीने करायला पाहिजे सर मग? पूर्व तयारी करून जाणे हे पण एक शस्त्रच हा आहे. ओके सर, व्यवस्थित तुमची तयारी पाहिजे, नाही तर तुम्ही फेल व्हाल जर तुमची तेव्हा व्यवस्थित तयारी नसेल तर. ओके सर. पूर्व तयारीने जाणे. ओके सर. त्याच्यानंतरचं कार्ड स्काय आहे ना मॅडम, मला वाटतं. हा बोला मॅम, का? भागवत मॅडम. अच्छा. नाही थांबा. विचारायचं नाहीये काही, ते इंटरव्ह्यूचा जो प्रश्न होता, तर मला असं वाटतं की लोकांनी अभ्यास करून जायला पाहिजे, कारण ज्ञान हेच शस्त्र. होय, बरोबर आहे. कारण मी अनुभव, मी एक्झिक्युटिव्ह सर्च आणि प्लेसमेंट मध्ये आहे, तर मी कितीतरी वेळेस बघते की लोकांना सांगितलेलं असतं, लोक अभ्यास करून जात नाहीत आणि ते सिलेक्ट होत नाही. बरोबर आहे, होऊ शकतं. मॅडम स्काय कार्ड जे आहे ते आपण पुढच्या वेळेला घेऊ, पण आता होणार नाही. मुकेश भाऊंना क्लास द्यायचा आहे. थँक्यू सर. थँक्यू. तर आता कसं आहे की एवढी सगळी कार्ड आपण वाचलेली आहेत. पुढच्या वेळेला ते कार्ड वाचू. त्याच्यामधलं स्काय कार्ड आहे, एक अतिशय चांगलं कार्ड आहे. तर त्या ठिकाणी मग नंतर त्याचा अभ्यास करू. बोला, आता तुमचे विचार काय मांडायचे आहेत, अभिप्राय काय द्यायचा आहे, तुम्हाला काही आवश्यकता आहे. आता पळून जाऊ नका, अभिप्राय ऐका जरा. इट इज नॉट फेअर. तुम्ही क्लासमधून अर्धवट उठून जाता तर त्या विद्येचा तुम्हाला लाभ होणार नाही. बोला. सर एक प्रश्न आहे विचारू. बोला. आपण आधी बेसिक एंजल कार्ड शिकलो, आता ऍडव्हान्स कार्ड शिकतोय, तर स्प्रेड म्हणताना कोणत्या कार्डचा मांडायचा, वेगवेगळे मांडायचे का नाही, card? तर तुमच्याकडे बघा असं आहे मॅडम की आपण डोरियन वर्च्यू जे शिकलो, दॅट इज द हिलिंग कार्ड. कळलं का? तर तुम्हाला देर आर नंबर ऑफ टाईप कार्ड्स. तर तुम्हाला जी इच्छा असेल ते कार्ड तुम्ही हे करू शकता. आता ऍस्ट्रॉलॉजी हा सब्जेक्ट असा आहे ना की त्याच्यामध्ये नंबर ऑफ डिपार्टमेंट आहे. तर त्या ठिकाणी तुमची जी सोय आहे, तुम्हाला फक्त हे ज्ञान मिळालेलं आहे. आता तुम्ही त्याचा वापर कोणत्या माध्यमातून करायचा ही तुमची चॉईस आहे. त्याच्यामध्ये मी काही हे करू शकत नाही. तुम्हाला असं वाटलं हे ऍडव्हान्स मध्ये करायचं आहे तर ऍडव्हान्स शिकवलं का? आता जसं की ऍडव्हान्स थेअरी बद्दल तुम्हाला सांगतो, जरा माईक बंद करा तुमचा. ऍडव्हान्स थेअरीमध्ये असं आहे मॅडम की कधी कधी आपण सिनेमा पाहताना मानेच्या शिरा अशा उठावदार दिसल्या पाहिजेत, म्हणजे मनुष्य चिडलेला वाटणं ही सुद्धा एक अभिनयाची कला आहे. आणि ती शिकण्यासाठी सुद्धा काही स्पेशालिस्ट लोक आहेत की ते शिकवतात. मग तसंच हे कार्ड आहे की ज्या याच्यामध्ये तुम्हाला हे कार्ड शिकणं म्हणजे काय, तर हा एक ऍडव्हान्स लेवलचा एंजल्सचा एक पार्ट आहे. आणि गेल्याला आपण जे शिकलो होतो ते डोरियन वर्च्यू, ज्याला हिलिंगसाठी म्हणून त्याचा वापर केलेला होता. आणि त्याच्यामध्ये त्याचा तिथे आपण बघितलं तर त्याचे कार्ड वेगळे होते, हे कार्ड वेगळे आहे. गॉट इट? तुम्हाला जे हवं ते तुम्ही वापरू शकता, असं काही नाही. आणि ही कार्ड काही महाग नाही आहेत, 1000-1200 रुपयाला कार्ड येतील. सगळ्यांनी मागवून घ्या. बोला. असा कोणाला काही अभिप्राय द्यायचा आहे तर द्या. हलदरकर मॅडम आपल्या हे. हो सर. हो सर. बोला. मला बोलायचं नाहीये का? बोला ना. ऐकू येतंय मॅडम, बोला. बोलू का? हा बोला. आवाज आवाज नाही येत मॅडम? हा आता आला. येतोय. हा बोला. येतोय ना? हा बोलते. आज आपण 15 ते 21 अशी एकूण 7 कार्ड सरांनी घेतली. आणि आता जसं शेवटी म्हणाले की पहिली जी कार्ड शिकवली ती हिलिंग साठी शिकवली, आणि म्हणजे हिलिंग वर आधारित अशी होती, हिलिंग कसं करावं याच्यावर आधारित होती. पण आत्ताची जी ही ऍडव्हान्स कार्ड शिकवली, ह्या ऍडव्हान्स कार्डामध्ये
आवाज आवाज पण आवाज गेला. प्रगत अशी माहिती सरांनी दिली. आजच्या वेळी गेला आवाज हा गेला. बोला ना, आता बोला. हा जातोय, 7 जातोय. कारणापैकी 7 कारणापैकी हो, तरी मी आज बाहेर खिडकी देऊन बोलते. आज रेंजचा फार प्रॉब्लेम आहे सर. 7 पैकी 4 कारण ही अतिशय पॉझिटिव्ह आहेत. आणि पॉझिटिव्ह म्हणजे इतकी पॉझिटिव्ह की पहिलंच कारण जे सांगितलं ते अतिशय उच्च दर्जाचं ज्ञान असणारं किंवा अतिशय त्यागी माणूस, म्हणजे ज्याच्याकडे अध्यात्माने जो पूर्ण भरलेला आहे, अध्यात्माची त्यांनी चांगली वरची पातळी गाठलेली आहे, अशा माणसाचं कार्ड आपल्याला येणं ही एक जमेची बाजू आहे, असं हे कार्ड होतं. सेकंड कार्ड दाखवलं ते सुद्धा लेडीजचं कार्ड सियरचं होतं. तिथे सुद्धा भविष्यातल्या भूत, वर्तमान आणि भविष्य अशा तीनही प्रकारच्या घटनांना जाणून भविष्य करणारी अशी ती स्त्री आहे. डोळे बंद करून सांगते, म्हणजे हे सुद्धा एक अध्यात्माची उच्च पातळी गाठलेली. आणि केवळ ते कार्ड जवळ बाळगण्याने सुद्धा जातकाला फायदा होईल असं हे कार्ड होतं. या स्वरूपात 18वं कार्ड शाओलिन मास्टर, याच्यातून सुद्धा प्राणेतून मिळणारी ऊर्जा ही हे कार्ड आपल्याला दर्शवतं. तेव्हा चायनीज लोकांची विद्या आहे, ते चित्र पाहिल्यावरच लक्षात येतं की ऑरेंज कलरचे वस्त्र परिधान केलेला ती व्यक्ती, त्याच्याकडे सूर्यप्रकाशामध्ये जेवढी दैवी ऊर्जा असावी तेवढी ऊर्जा त्याच्याकडे आहे आणि हीच ऊर्जा आपण प्रार्थनेतून मिळवू शकतो असं हे सूचित करणारं कार्ड. त्याच्यानंतर शेवटचं जे 21वं घेतलं कार्ड ते सुद्धा शील्ड मेडन, याच्यामध्ये पूर्ण बंदोबस्त करणं, म्हणजे ही सुद्धा एक फायटर असं हे दाखवलंय की पूर्ण तयारीने तुम्ही उतरा, अदरवाईज तुम्हाला यश मिळणार नाही. अशी ही 4 कार्ड पॉझिटिव्ह गोष्टी आपल्याला सांगितल्या. आणि 3 कार्ड जे 17वं कार्ड होतं शमन, हे दोन्ही प्रकारचं सांगितलं आपण की पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह सांगणारं, म्हणजे तुम्हाला एखादी गोष्ट मिळवायची असेल तर फोर्सफुली, फोर्स म्हणजे केवळ शक्ती नव्हे तर खरं सांगणाऱ्या माणसांचं संघटन करून तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी दाद मागा तरच तुम्हाला मिळेल. त्याच्यानंतर शेप शिफ्टर, म्हणजे तुम्ही असं म्हणालात की जशी हवा बदलते तसं माणूस आपले सरडा रंग बदलतो, तसं हे कार्ड होतं. तर याच्यामध्ये जातकाला कोणत्याही प्रकारची रिस्क न घेता तुम्हाला चांगल्याच पद्धतीने वागावं लागेल असं सांगणारं हे कार्ड. आणि 20वं कार्ड शी वुल्फ, म्हणजे हे पण ट्रॅप करणारं असं का ही आवाज गेला. हा. स्त्रीपासून फसवणूक होण्याची शक्यता. खरोखरच Yes. ऍडव्हान्स कार्ड आपण शिकवली. मी माझ्या सगळ्या वर्गातर्फे धन्यवाद मानते. आणि मुकेश सर, कुबल मॅडम, सगळे विद्यार्थी, सर या सगळ्यांचे आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणखी कोण? कुलकर्णी, शिंदे, काय बोलायचं आहे? नमस्कार सर. आता जे नमस्ते. शंकर मॅडमने तर सगळं सांगितलेलंच आहे व्यवस्थित, पण ते सर्वात पहिलं आपण जे सेज जे हे केलं तर त्याप्रमाणेच सगळं व्यक्तिमत्व सर तुमचं आहे. तुम्ही डिवोटेड अँड कमिटेड आहात, म्हणजे ऍक्च्युली हा. तुम्ही आम्हाला हे सगळं म्हणजे उच्च दर्जाचं ज्ञान, आध्यात्मिक वृत्ती आणि ह्या म्हणजे कार्डशी तत्सम जे पण रिलेटेड आहे ते आपल्यामध्येच आम्हाला दिसत आहे. आणि अजून याच्या व्यतिरिक्त सगळेच कार्ड मॅडमने व्यवस्थित सांगितलेत आणि उर्वरित आता कुबल मॅडम सांगतीलच. पण सर हे एंजल, जसं मी मागे पण एकदा बोलली, आमच्यासाठी एंजल पण तुम्हीच आहात, जेमिनी ऋषी पण तुम्हीच आहात आणि सगळं म्हणजे सगळ्या दर्जाचे, उच्च दर्जाचे गुरु तुम्हीच आहात सर. आपणास कोटी 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 दंडवत, साष्टांग दंडवत. धन्यवाद. थँक्यू
थँक्यू सर. थँक्यू. धन्यवाद. उबल मॅडम आता समारोप करा. होय सर, करते. सर, सर्वात प्रथम तुम्हाला नमस्कार. मुकेश भाऊ, तुम्हाला पण नमस्कार. आणि हळदणकर मॅडम, त्यांना बरं नाही दिसत आहे मागच्या आठवड्यापासून, पण तरी सुद्धा त्यांनी चांगला डिटेलमध्ये अभिप्राय दिला. मॅडम, तुमचे धन्यवाद आणि तुम्हालाही नमस्कार. तर आणि इथे उपस्थित तर सर्वच मान्यवर आहेत, नेहमीच मी म्हणते त्यांचे पण सगळ्यांचे स्वागत आणि सगळ्यांना नमस्कार. आणि शिंदे मॅडम, तुम्ही पण सरांना जी उपमा दिली सेजची ती अगदी 100% बरोबर आहे. तर आजचं आपलं पहिलं कार्ड सेजच आहे, म्हणजे एक ऋषी तुल्य किंवा इंटेलेक्च्युअल किंवा देणारा, असं उच्च ज्ञान असणारा अशी ती म्हणजे व्यक्ती आहे. आणि त्याचं ते कीवर्ड म्हणजे त्यांनी खाली ते लिहिलंय, बी डिव्होटेड अँड कमिटेड, म्हणजे कुठल्याही गोष्टीशी तुम्ही एकनिष्ठ व्हा आणि वचनबद्ध राहा अशा अर्थाचं आहे. आणि मग हे कार्ड आलं तर हे पॉझिटिव्हच कार्ड आहे, नो डाऊट. तर म्हणजे त्या जातकाला आपण कुठलाही त्याचा प्रश्न असला तरी तुझा काळ चांगला आहे, पण त्यासाठी तुला थोडं त्यागी पण राहणं आवश्यक आहे असं पण सांगू शकतो. आणि मग 16 नंबरचं सियर, म्हणजे हे त्रिकालज्ञ असं पण आपण म्हणू शकतो, म्हणजे काळाच्या पलीकडे बघणारा किंवा बघणारी. तर सरांनी म्हटल्याप्रमाणे ह्या मोस्टली, म्हणजे मी जास्त नाही पण ऐकलं, पण असं पिक्चर मध्ये वगैरे आपण बघितलेलं आहे, ह्या सहसा ह्या म्हणजे स्त्रीवर्गच दाखवतात. आणि मग त्याच्यात तो क्रिस्टल बॉल नेहमी असतोच. आणि त्या क्रिस्टल बॉलला सर म्हणाले की ते शुक्र ग्रहाच्या म्हणजे आधारित आहे, असं म्हणजे शुक्र ग्रहाला रिप्रेझेंट करतं. तर म्हणजे सी बियॉन्ड द करंट सिच्युएशन, म्हणजे वर्तमान परिस्थितीच्या पलीकडे पण बघून ती व्यक्ती म्हणजे ती स्त्री आपल्याला भविष्य सांगते किंवा भविष्यातील घटनांचा आढावा घेत आहे असं दाखवलंय. आणि हे भविष्य कथनाचं हे एक साहित्य आहे बुवा असं. पण हे सगळ्यांना जमेल असं नाही किंवा नाही जमणार असं पण नाही, पण त्याच्यासाठी खूप खूप आपण स्वतः जर आपल्याला करायचं असेल तर स्पिरिच्युअल असायला हवं, म्हणजे निसर्गानुरूप चालायला हवं. छक्के पंचे करणाऱ्याला काही हे जमणार नाही बा, थोडक्यात असं. आणि हे पॉझिटिव्हच कार्ड आहे. मग 17 नंबरचं शमन, तर हे थोडंसं मिक्स कार्ड आहे असं सर म्हणाले की ट्रस्ट इन हायर फोर्सेस, म्हणजे उच्च शक्तींवर विश्वास पण ठेवा किंवा वापरा अशा अर्थाचं. म्हणजे तुम्हाला यश मिळेल, पण केव्हा मिळेल तर श्रम करावे लागतील, म्हणजे श्रमानंतर यू विल बी सक्सेसफुल अशा अर्थाचं. आणि सरांनी असा पण शब्द वापरला, ते पण बरोबर आहे, माझं तर माझं आहेच आहे पण तुझं पण माझंच आहे अशा अर्थाचं हे कार्ड आहे. आणि मग 18 नंबरचं शाओलिन मास्टर, तर सर हे थोडंसं मार्शल आर्टिस्ट आहे, काय कुंग फू कराटे करणारे तो माणूस, ते माणसं पण असेच असतात तशा, म्हणजे चायनीजच धर्तीवर आधारित आहे. बी ग्रेसफुल इन मुवमेंट ऍक्शन, म्हणजे तुमच्या हालचाली किंवा कृतींमध्ये सौम्यता आणा अशा अर्थाचं. म्हणजे सर्व गोष्टीत मास्टर कार्ड आहे आणि पॉझिटिव्ह कार्ड आहे. आणि ती व्यक्ती जी दाखवली आहे ना, ती त्याचं पूर्ण लक्ष एका हातात, ते काय तृप्ती कुलकर्णी मॅडम म्हणाल्या काहीतरी ते नाकतोड्यासारखं आहे, पण त्याचं लक्ष मात्र त्याच्यासमोर जो गोल आहे ना असं चेंडू सारखा, तर त्याच्यावरच त्याचं लक्ष आहे. म्हणजे तर म्हणजे सहजासहजी तुम्हाला काही मिळणार नाही, कष्ट करावेच लागतील अशा अर्थाचं आहे. आणि मग 19 नंबरचं आहे शेफ शिफ्टर. तर मी हे वाचते आधी आणि मग सर तुम्हाला मला एक मी मगाशी विचारलं नाही, थोडं मी इकडे पाऊस येत होता म्हणून लक्ष होतं, तर आधी मी हे बोलते आणि मग सांगते. म्हणजे हे मिक्स कार्ड आहे ते माहिती आहे. ट्रान्सफर अँड अनएव्हिल युअर गिफ्ट, म्हणजे तुमचे कौशल्य बदला अशा अर्थाचे. आणि बाहेरची बाधा असू शकते, काळजीपूर्वक निर्णय घ्या. निगेटिव्ह तर आहेच, नो डाऊट, अयोग्य पण आहे का, पण आपण असं म्हणजे मला नाही माहिती हे खरं आहे की नाही, काही लोक नाही का आपण म्हणतात की ते म्हणजे त्यांच्यापासून सावध राहावं लागतं, ते काय म्हणजे माणसाचं ते काय स्पेसिस मध्ये रूपांतर करतात, तर हे खरं आहे का, म्हणजे तशा पण अर्थाचं आहे, म्हणजे ते निगेटिव्हच आहे. आणि मग 20 नंबरचं शी उल्फ, तर हे पण निगेटिव्हच कार्ड आहे. अनलिश द वाईल्ड विदिन, म्हणजे आपल्यातील वाईल्ड म्हणजे जंगलीपणा किंवा जंगलीपणा, रानटीपणा सोडा, हा असं असं. हा म्हणजे तुमच्या बाबतीत विचित्र घटना घडू शकतात, संकटे पण येऊ शकतात, फसवणूक पण होऊ शकते. पण इथं शी उल्फ म्हणजे लांडगीण, फिमेल लांडगा म्हणजे लांडगीण असं, तर कोणाकडनं होईल तर एखाद्या स्त्री वर्गाकडनं असं आपण सांगू शकतो. आणि मग शेवटचं कार्ड आपण 21,
शील्ड मेडन ह्यांचं पण हे कारण पॉझिटिव्ह कार्ड आहे. ही एक अशी वॉरियर किंवा ब्रेव्ह वुमन, तिच्या हातात शस्त्र आहे असं दाखवलंय. आणि त्याचा तो कीवर्ड त्यांनी मेक प्लॅन्स अँड फोकस, म्हणजे तुमच्या योजना बनवा आणि त्याच्यावर मग लक्ष केंद्रित करा. म्हणजे पूर्वतयारी करा, स्वतःला सुरक्षित पण करणं गरजेचं आहे आणि स्वतःची दखल घ्या. आता त्या मॅडमनी मला वाटतं तृप्ती मॅडमनीच विचारलं होतं इंटरव्ह्यूच्या बाबतीत, म्हणजे तुम्ही पूर्वतयारी एकदम व्यवस्थित करा, मग तुम्हाला यश येईल. तसं ते कार्ड पॉझिटिव्ह आहे. तर एकंदरीत आपण आज किती 7 कार्ड वापरले वाचले सर, आणि ते सगळेच तसे छानच आहेत. 2-3 आहेत थोडे गडबडीचे, पण त्यासाठी सर म्हणजे तुम्ही आम्हाला इतकं ते हे कार्ड बीड एंजल बिंजल काहीच आम्हाला माहिती नव्हतं. हे एवढं सगळं देत आहात, ते पण फ्री देत आहात. आणि त्यासाठी म्हणजे मी आणि वर्गातले सर्वच जण तुमचे खूप कोटी कोटी धन्यवाद मानतो. आणि धन्यवाद तर मानतो आणि नमन पण करतो. आणि हॅट्स ऑफ टू यू अँड युअर डिव्हाइन सोल. ह्यूज ग्रॅटिट्यूड, थँक्यू ह्यूज थँक्यू ग्रॅटिट्यूड, थँक्यू ह्यूज ग्रॅटिट्यूड टू थँक्यू यू अँड युनिव्हर्स ऑल्सो. थँक्यू सर आणि थँक्यू थँक्यू ऑल. आता मला फक्त ते हा नाही बोला काय ते मी तुम्हाला नाही का मगाशी विचारलं ते शेप शिफ्टर, म्हणजे ते तसं असतं का, असं मी फक्त हो वाचलं आणि किंवा असं तेच ना, शेपशिफ्टर ते असतं. स्पेसिस मध्ये. कसं आहे शेपशिफ्टर मध्ये ज्या आपण म्हणतो की तुमचे हावभाव बदली करून नंतर मग तुम्हाला त्या याच्यामध्ये आणणं, अशा हा तऱ्हेचा हा भाग जो आहे तो हा त्याच्यामध्ये दर्शवला जातो. म्हणजे अच्छा, तो त्या ओके. ठिकाणी तुम्हाला तो शिफ्टर आहे तो काही ना काहीतरी उपद्व्याप तयार करून ठेवणार करणार, बरोबर. ओके, असं आहे. थँक्यू सर, थँक्यू. मग ठीक आहे, सगळ्यांना धन्यवाद. उपस्थित असणाऱ्या सगळ्या व्यक्तींना धन्यवाद. गुड नाईट. आणि असेच येत राहा, शिकत राहा. मग भाऊ तुमचा क्लास आहे ना, लावतो. हो आहे सर. थँक्यू सर, धन्यवाद. शुभरात्री. थँक्यू सर. धन्यवाद सर. थँक्यू सर. गुड नाईट सर. गुड नाईट. धन्यवाद सर. थँक्यू सर. शुभरात्री. धन्यवाद. शुभरात्री. थँक्यू धन्यवाद. सर. गुड नाईट सर. थँक्यू. ऑल द बेस्ट.